पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी नामा मने हाती लोनियाचा उंडा गवळणी त्या तोंडा फुललिया रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला वैवासिक पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जे कीर्तनी वहिवासित लोका त्याची आचरणी नमन गाय मदरी सदसो परम विख्यात जोदान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु त्याची आचरणी नमन गाय जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला दयाची आकुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला अखंड घाट सप्ताह अगदी उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये साजरा होत आहे. आणि काल्याच्या कीर्तनाला हरिभक्त पारायण बाळू महाराज गिरगावकर
महाराष्ट्रातील फेमस कीर्तनकार आज आपले इथे हजर आहेत. हा दुग्ध शर्करा योग आहे आणि या कीर्तनाच्या समयी, काल्याच्या कीर्तनाच्या समयी अखंड ब्रह्मचारी वेदांतचार्य आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण सीताराम महाराज राजे टाकळीकर रवळगावकर व बाळू महाराज गिरगावकर यांना श्याम रेस्टॉरंटचे संचालक आपले विजूभाऊ रावसाहेब रोडगे यांच्यातर्फे आहेर दोघांनाही करण्यात आलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सीताराम महाराज यांना देखील आहेर करण्यात आलेला आहे आणि बाळू महाराज गिरगावकर यांना देखील आहेर करण्यात आलेला आहे. तसेच संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं देखील आपल्या रवळगावमध्ये काल येणार होते असं त्यांनी सांगितलं होतं फोनद्वारे कोकाटे साहेबांना, परंतु त्यांच्या मुलाची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा माझं येणं होईल किंवा नाही होईल. आणि तसंच कैलासवासी सुरेशराव विश्वनाथराव रक्ते यांच्या प्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव श्री गिरीश शोभा सुरेशराव रक्ते यांच्याकडून जसे की सीताराम महाराजांनी, बाळू महाराजांनी आणि अजून महाराजांनी जे सांगितलं की आपल्या इथे हनुमान मंदिराचं जे काम आहे त्याच्याकरता भरघोस असं त्यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं की मला पट्टी द्यायची आणि महाराज त्यांनी 51,000 रुपये देणगी दिलेली आहे. तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. एका दुकानदारांना एवढी मोठी पट्टी देणं आपल्या गावात खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी सीताराम महाराजांकडे यायचंय आणि कमिटीलाही विनंती करतो की त्यांनी आता विनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमी नेमिया नदी दिव्य गोदा तटिका विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावरणिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरण तळी थोडा
प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रकरणातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. थोडा आवाज मोठा. या अभंगाद्वारे नामदेवराय दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात. दुःख नाही असा जगात माणूसच नाही. आणि त्या आजारावर त्या यादीवर औषध सुद्धा आहे. पण ते एखाद्या वेळेस आपलं प्रारब्ध खोटं असतं ते आपल्याला मिळत नाही. आणि जरी मिळालं तर ते आपल्याला पेलवत नाही. जरी पेलवलं तर अशी काही औषधं आहेत ती औषधं घेतल्याच्या नंतर एक आजार राहतो दुसरा उद्भवतो. त्याचे दुष्परिणाम अशी नाना प्रकारची औषधं आहेत. आज जे औषध संत शिरोमणी नामदेवराय नमूद करतात ते औषध आहे ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख पाहणे. पाहता श्रीमुख गोविंदाचे जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा पिठेवरचे मालक यांचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते. वर्णन मागचंही द्वापार युगातलं. श्रुतीने संत शिरोमणी नामदेवरायांना प्रश्न केला. पूज्य श्री नामदेवराय या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख पाहिल्याच्या नंतर दुःख जातंय तो आहे कसा? तर रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी. श्रुती मोठी चिकित्सक आहे. त्या श्रुतीने नामदेवरायांना विचारलं का हो तो अंगणात रांगायलाय चिमुकलाय लहानसा आहे याचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख कसं जाईल? नामदेवराय सांगतात माझी माय तो दिसायला जरी लहान असेल पण त्याच्याकडे फार मोठी शक्ती आहे. काग बगरी ठामारी बालपणात कागासूर आघासूर बगासूर मोठमोठाली राक्षस मारली. दिसायला लहान. नामा मने हाती लोनियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया. त्याच्या हातात लोण्याचा गोळा आहे. लोणी हे कोमलतेचं प्रतीक आहे, चित्ताचं प्रतीक आहे. त्याच्याकडे शुद्धांत करणारी आलेल्या व्यक्तींसाठी तो पोषक आहे. आणि वेदाच्या श्रुती असणाऱ्या गोपी वेदाची कीळ असणाऱ्या गोपी त्याचा चेहरा बघितल्याच्या नंतर भुलून जातात. त्या अर्थी तो किती सुंदर असेल. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुना परंपरा. मौजे रवळगाव ग्रामस्थांच्या वतीने गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. आणि एवढ्यांचे मला पाठ नाहीत. मला कुठं तुमची ग्रामपंचायत लढवायची. विठाला विठाला गावात जेवढ्या आडनावाची असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. जुनी परंपरा आहे, फार जुनी परंपरा. मी याच परंपरेत एकदा कीर्तनाला आलतो. ॲटोला 100 दिलते, मला 50 दिलते. शंकर बुवा फार जुनं. मी 3 चाकाचा ॲटो घेऊन येत होतो त्यावेळेला. म्हणजे कल्पना करा बाहेरून आलेल्या लोकांना किती जुनी परंपरा आहे. खूप जुनी परंपरा आहे. भगवान गोंदेश्वराचं अधिष्ठान आहे. आदिशक्ती जगदंबेचं अधिष्ठान आहे. मारुतीरायाचं अधिष्ठान आहे.
अशा परम पावन अधिष्ठानानं पुनीत असलेल्या या मातीतल्या ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम ज्ञानदान अन्नदान सोहळा आणि आजचं प्रसादाचं कीर्तन माझ्याकडे आहे. उपस्थित आदरणीय ऋषितुल्य, माझ्या अंतकरणात ज्यांना बघत असताना माझ्याही अंतकरणात गोडसा ओलावा निर्माण होतो आणि मी त्यांना ऋषितुल्य समजून भीष्मतुल्य समजून प्रणाम करतो. असे आदरणीय आमचे सीताराम बाबा आहेत, त्यांनाही मनपूर्वक प्रणाम. गावातील अजून एक नाविन्य ज्ञानेश्वरीचा प्रचंड व्यासंग ज्यांच्याकडे आहे, गाढ्याभ्यासक ज्ञानेश्वरीचे आदरणीय सारंगधर बाबा, त्यांनाही मनपूर्वक प्रणाम करतो. उपस्थित ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारी ही वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मृदंगाचार्यांना धन्यवाद प्रणाम. हे प्रसिद्धी प्रमुख आहेत, यांनाही धन्यवाद प्रणाम. आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही धर्मकार्य करता, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतना करता एवढा वेळ काढून तुम्ही आलात. मी वक्ता या नात्यानं तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. कारण मी करतो नवल नाही, 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी लिहून ठेवलं, किती जरी वक्ता अभ्यासू असेल तरी पण समोर बसलेला श्रोता हा शिवस्वरूप असतो. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. तुमच्या चरणी प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. चारवाकांचा प्रश्न आहे, सगळे दुःखी आहेत का? होय. राजा दुखिया प्रजा दुखिया, ज्याला पुढच्यावर बशीलय का ते बी दुखी, ते बी पासा गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपत नाही. त्याला सुद्धा सुख नाही. ते आता चंद्रावर असले की त्याला वाटते उद्या मी मंगळावर जावा, म्हणजे पुढची साखळी त्यानं पकडलेलीची. ते काही सुखी नाही. म्हणजे राजाही दुखी आणि प्रजा तर मग पहिलीच, ती एका फांदीवर बसतच नाही. प्रजाही दुःखी, राजाही दुःखी आहे. ज्यानं सृष्टी निर्माण केली तोही दुःखी आहे. जगी सर्वाईसा कोण सुखी आहे, विचारी मना तुझी शोधून पाय. चारवाक फार हरामखोर असतात, भडवी असतात, नालायक असतात, बुजदिल असतात. या चारवाकांनी प्रश्न केला नामदेवरायला, महाराज संसारिक माणसांना काही गोष्टीची प्राप्ती असल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय का? नामदेवरायांनी सांगितलं अद्याप नाही. त्या सुखासाठी त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुखच बघावं लागेल तर ते सुख प्राप्त होईल. चारवाक कोणाला म्हणायचं माहितीये का? ही भंगिरी आपल्याच जन्माला येतात हरामखोर, आपल्यासारखी राहतात, आपलंच खातात आणि आपलीच वाभाडे काढतात. या भडव्यांना चारवाक म्हणत असतात. विठाला आणि चारवाकांनी श्रुतीच्या समोर प्रश्न मांडला. हे श्रुती ग, चारवाक म्हणतात मला असं वाटतंय माणसाकडे पैसे शिल्लक असल्यावर त्याला सुख प्राप्त होत असेल. श्रुतीनं सांगितलं मी संतांकडे नाही केलं रे बाळा, की पैशाने सुख प्राप्त होत नाही. पैशानं जर सुख प्राप्त झाला असतं तर रावण सुखी झाला असता. रावणाची एक चौकट टिकल्यावर 13 बाऱ्या खासदार होता येते. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. एक चौकट, अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे. 7 कोटी. त्याला 80,000 बायका होत्या. आपल्या बायकासारखी नाही, पाहती कवाडाकडून चलती भितडाकडे. 80 सहस्र सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी. हुशार बायका 80,000. 1,00,000 पोरं, 1,00,000 नातू, 80,000 सासरे. सासा नाही सांगता येणार, कारण जावायना 80,000 बायका केल्या म्हणल्यावर सासरा 11 तर कधी कवाच रावण उभं राहिल्यावर पडत नव्हता. एवढा श्रीमंत पण नाही पैशाने सुख भेटलं. तर आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे. आपल्याकडचे पैसे म्हणजे शेळीचं शेपूट आहे. माझ्या सगट इथं बसलेला एकही माणूस रावणाचे बुट उचलायच्या पण लायकीचा नव्हता. मी पण आलो होता त्याच्यात. तुम्हाला म्हणल्यावर जरा रागी, मी पण त्याच्यात आलो. एवढा श्रीमंत रावण. आपली तर श्रीमंती शेळीचं शेपूट आहे. शेळीची शेपूट किती जरी हल्ली सीताराम बाबा तरी पाठवरली माशी उठत नाही.
कुत्र जातच नाही. आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट. म्हणून ज्याच्याकडे एवढी श्रीमंती असताना 2:18 पंढरपुरातल्या मालकांनी पाला खाणाऱ्या वानराच्या हाताने आपटू हाणला. आपल्याकडे टोपलं भर पैसे असल्यावर सुख मिळेल. मला असं वाटतंय गोळ्या संपल्याचं लक्ष नाही. विठाला राजा झाल्यावर सुख होते. त्याला म्हणलं सांग राजा म्हणजे ग्रामपंचायतचा सदस्य कशी तर बाबा नाही. ते म्हणला सर्वोच्च राजा. म्हणलं तोही शब्द वापस घे. ज्याच्या गाडीला 222 दिवे देवळगावकर 222 पद एकट्याच मंत्र्याला. कोणाची मायविली तितकी पद घ्याला. 222 पद. त्यानं सही केल्याशिवाय विश्वातला एकही कारभार हालत नाही. त्यानं वरुणाच्या फॉर्मवर सही केली. 6 दिवस सूर्य दिसला नाही. पदक नाही काल 5-6 दिवस आला. त्याचं नाव इंद्र. 222 दिवे ज्याच्या गाडीला. ऐरावत हत्तीला. किती मोठा किती मोठा किती मोठा. त्यालाही सुख प्राप्त झालं नाही. राजालाही सुख नाही. एक जण म्हणला 10-5 पोरं असे दामधट असले की सुख भेटते. म्हणलं वळही दाबायची काय. पोरं दामदाट करणं म्हणजे वळही दाबी तू काय. नाही चित्रकेतूला सीताराम बाबा 1 कोटी होते. बायका 1 कोटी होत्या. 1 कोटी बायका. 2-4 पुस्तक वाचिले. म्हणले हे कशात असतंय. तू मानितच नाही सुळ्या. पहावे पुराणे विचार. तू कोणाला मान्य करते. तू एकटा मानित नाही. तू पण विचारते नालाय का. विठाला विठाला शंभर पुत्र गांधारीला तरी सुख प्राप्त झालं. बाहुबळानं सुख नाही. संपत्तीनं सुख नाही. सत्तेनं सुख नाही. विद्वत्तेच्या बाबतीत जर सुख म्हणत असाल सीताराम बाबा काही म्हणते मी गाथा पाठ केला हानतू का. एक जण म्हणला मला ज्ञानेश्वरी पाठ आहे मग घाला आमच्या अंगावर गाडी. एक जण म्हणला मला ग्रंथ पाठ आहे. विश्वातला शिक्षण महर्षी सांदीपनी. किती विद्वान सीताराम बाबा. पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला. महर्षी सांदीपनीकडे पंढरपुरातला मालक शिकायला. तितका विद्वान असेल का कोणी. पण त्यांचंही पूर्व समुद्रात बुडून गेलं. नाही सुख नाही सुख नाही सुख नाही सुख. कसं सुख प्राप्त होईल. सुखच जर पाहायचं असेल तर ते फक्त ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या. आता ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञानोबरासारखा ज्ञानी विश्वात कोणी नाही. ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली आहे, साधकांचे मायबाप आहेत. किती ज्ञानोबराय विद्वान. किती 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 विद्वान. किती भाषा तर 56 येत होत्या. 1-2 भाषा ज्याला येतात का ते बाहेर गावी नोकरीला असल्यावर गावात आल्यावर रानात काम करणाऱ्याला इंग्रजीत बोलत आहेत. आणायला पाहिजे. अरे तू ते एकाच वड्याचं वानरावाने वाकून पाणी पिलंस. आणि तू आता काल परवा एखाद्या शहरात राहिल्यावर गावातल्या लोकांनी इंग्रजीत बोलतो. मूर्खपणाचं टोकेन. माझ्यासोबत एक शिकलं BA झालं. त्याला 72,000 पगार आहे. गावाकडे आलं की लगेच गुड मॉर्निंग इव्हिनिंग गुड नाईट असं म्हणत होतं. मला काही कळत नव्हतं. मी 7वी शिकलो होतो. एवढं काही ज्ञान नव्हतं. पण त्याला मी सांगितलं तुला पगार किती आहे. 72,000. 71,000ची पेत होतं महिन्याला. आणि ते 1000 रुपये काढता येत नाहीत म्हणून खात्यावर होतो. आणि ते मी त्याच्यासारखे ही शिकावताल चुपीन ते मला इंग्रजीत बोलत होते. विठाला विठाला म्हणजे ह्या विद्वत्तेच्या बाबतीतही काही हळहळ करायची नाही. ज्ञानोबरायसारखं विद्वान नाही. भाषा 56 येत होत्या. तरी पण ज्ञानोबरायांनी सुखाच्या बाबतीत जर कल्पना सांगायची ठरली. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. माऊली महावैष्णव ज्ञानोबाला साजनी म्हणजे बुद्धीला म्हणतात. हे बुद्धिमाते
विश्वात मी नाना प्रकारचं सृष्टी सौंदर्य पाहिलं ग, पण त्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर जितकं सुख प्राप्त झालं तितकं कुठं सुख नाही. सुख झाले ओ साजळे. म्हणजे विटेवरच्या मालकाचं रूप बघितल्या सुख प्राप्त होते. पाहिली यावे धरावी पैसे जीवी जडोनी, पाहिल्याबरोबर वेद लागतात. इतकं रूप इतकं रूप इतकं. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोलियाची भूक. सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. मुख बघितल्याच्या नंतर सुख सुद्धा सुखावते, इतकी त्या मुखात ताकद आहे. श्रुती फार हुशार आहे. श्रुती म्हणजे तुमच्या आमच्या गोठ्यातलं शेण चोरणारी बाई नाही. श्रुती म्हणजे शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून महादेवाला वाहणारी नाही, दुसरीचे फुलं. ही शेपुडीचा अवतार. त्या बाईन झाड लावलं, पाणी घातलं, ही सकाळी 4ला उठली, तिचे फुलं वरबाळले, महादेवाच्या अंगावर टाकले, माझी पूजा झाली. चोर सोसायटीचे अध्यक्ष बाई. तर दुसऱ्याचे फुलं चोरून वाहिले ना. तू पाणी घातलं नाही, झाड लावलं नाही, तिचे चोरून. अशी नाही श्रुती. श्रुती कोण? महाराज वेदाईची छाय केल्याच्या नंतर स्तब्ध होते, तिला श्रुती म्हणतात. आणि त्या श्रुतीनं प्रश्न केला, नामदेवराय एवढ्या ठामपणानं तुम्ही सांगता की त्या विश्वाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते, असं का 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 कशावर कशावर? ऐका त्या रूपात किती ताकद. एक पोरग झोपलेले. सीताराम बाबा आईनं उठीलं उठत नाही, बापानं उठीलं उठत नाही, बहिणीनं उठीलं उठत नाही, भावानं उठीलं उठत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यानं आवाज द्यायला उठत नाही, झोपलेलं नाही, पांघरून घेतलं. वडिलाचा चेहरा नादाच नाही, दुःखाची निवृत्ती सांगते. काय ताकद आहे त्या मुखात. बाप एकाकडे कामाला होता, ज्याच्याकडे कामाला होता तो मालकही चांगला होता, चांगला मालक होता. आदलीचं बूट बाहेरून ठोकून जेवारी देणार नव्हतं, चांगला मालक. काय रावसाहेब जी आदरानं बोलत होते बरं माणसं. पूर्वीच्या काळातली श्रीमंत माणसं गरीबाला सुद्धा आदरानं बोलत होते. आता जरा जरा पैसे झाले ना, त्या भडव्याच्या जीवाला आंबत आहेत. ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने आहेत का, ती द्वारकाबाईला, काशीबाईला, अंतिकाबाईला अंतिकी म्हणी, चंपाबाईला चंपी म्हणी. गळ्यातल्या एकदानी मिळून जरशे दागिने मिळून, आणि 2-3 महिन्याला नवऱ्याने पुन्हा सोनाराची तो कोचलेन खताच्या तयारी आणली. घेतलं घागर मला काढून. हे असं जरा जुरा आलं ना, असे कोणाला कोपर ठेवायला आणलं पाहिजे, त्याला हिशोबात राहिलं पाहिजे. फार हुशार असतो. मालकाने आवाज दिला, रावसाहेब जी 2 दिवस झालं चेहरा पडलाय तुमचा. जी मालक. काय झालं? मुलगा 2 दिवस झालं उठत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरज खेडकर सांगायचे, त्या काळातला 500 एकरचा मालक, काठी टेकीत टेकीत कुरकुर वाजणारा बूट, आकड्याची काठी, समल्याचा पटका, भारदस्त माणूस, वजनदार, गड्याच्या घरी गेला. आवाज, रामभाऊ जी कुठे आहे मुलगा?
एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी आल्याबरोबर हादरली माणसं. आवाज दिला, उठत नव्हतं, पण स्पंदून रडत होतं. मानेखाली हात घातले. काय कशा करता रडतोस तू? काय काय दुःखाची निवृत्ती सांगतो, डोक्यात ताकद पाहतो. लाल बुंद डोळे झाले होते, रडून रडून पापण्याच्या कडाला लागले होते. काय झालं रे? काय? काही नाही. मागच्या महिन्यात तुमच्या नातवाचं लग्न पाहिलं. त्या दिवसपासून माझ्या लक्षात आलं की माझं लग्न होत नाही. कारण का होत नाही? पैशानं तू गरीब असशील, मी पैशानं मोठा आहे, पण माझ्या भावकीत नाहीस. मी एखाद्या पाहुण्याची पोरगी तुला देईन नाही म्हणे. मी लग्न करण्याच्या योग्यतेचा नाही, पुरुषार्थही नव्हता. पंढरपुरातल्या मालकाने त्याला जन्म दिला, पण पुरुषार्थ दिला नव्हता. हे त्या दिवशी आईला कळालं, त्या दिवशी वडिलाला कळालं, त्या दिवशी भावाला कळालं, त्या दिवशी बहिणीला कळालं, त्या दिवशी नातेवाईकाला कळालं, त्या दिवशी भावकीतल्या लोकांना कळालं. प्रत्येक जण त्याच्या बाजूने नाक वाकडं करत होता. आईच्या तोंडातून वाक्य पडलं, तुझ्यासारख्याला जन्म देण्यापेक्षा दगडाला जन्म दिला असता तरी बरं झालं असतं. बाप इतका सात्विक विचाराचा होता, पण तोही बाप विरोधात गेला. त्यानं सांगितलं, काय रे आमच्या कुळात तू दूषण जन्माला आलास? भारदस्त व्यक्ती होती, त्या व्यक्तीनं सर्वांना थांबवलं. त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला स्वतःच्या घरी नेलं. सांत्वन केलं, राजा तू काय काळजी करू नकोस. बघा ना म्हणे मालक, आई सुद्धा किंमत देत नाही, वडील किंमत देत नाही, बहीण सुद्धा माझ्याकडे बघना, भाऊ सुद्धा मला नीट बोलना, मित्र तर फार लांबची लोक आहेत, कोण बोलणार आहे मला? तू काय काळजी करू नको. अरे जी लोक तुला मानित नाहीत का, हे एके दिवशी मरणार आहेत. हे मरके ते मरके ते मरके हे जळणार आहे एके दिवशी दाटच कुंटल सरपणा. अरे ज्यानं तुला निर्माण केलंय त्यानं तुला मानावा. मी सांगतोय असं काम कर. काय करावं लागेल? आज सप्तमी आपल्याला निघायचंय, आणि सप्तमीच्या दिवशी त्या मुलाला सोबत घेतलं. सोप्या वाक्यात सांगतो, तो मुलगा तृतीयपंथी होता. याच्याही पलीकडे कळालं नसेल तर सांगतो, तो टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा होता, लिंब होता, तो नपुसक होता. गावातील भारदस्त नामनिष्ठ साधक सदाचारी पुण्यशील पावन वारकरी संप्रदायातले आदर्श व्यक्ती सोबत पंढरपूरला गेलेला आहे. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, नगर प्रदक्षिणा केली, कळसाचं दर्शन घेतलं, आणि त्या भारदस्त व्यक्तीच्या सोबत विटेवरच्या मालकाच्या मंदिरात प्रवेश केला. गरुड पारापर्यंत आले. आता गरुड पार नाही, मागेच खांदा आहे. आता फक्त आपण नुसता अभंगात म्हणायचं. त्या गरुड पारापर्यंत आले, आणि गरुड पारापर्यंत आल्याच्या नंतर त्या भारदस्त व्यक्तीनं त्या व्यक्तीला सांगितलं, अरे राजा, तुला जीवनाचं कल्याण करायचं असेल तर याला डोळे भरून पाहायला का? बघ एकदा डोळे भरून याच्याकडे प्रसन्न अंतकरणाने पाहलं. तुम्हाला एक सांगू का, देव पाहण्यासाठी अंतकरण शुद्ध लागते. हे काही लोकांना वाटतं मी पूजा करतो पूजा करतो. आमची इथे एक बाई 1.5 घंटा हरिपाठ वाचित होती, सासूला भाकर देत नव्हती. तिच्या अंगावर झोपीत भिताड पडलं. 7-8 जण खोरे घेऊन गेले तर तंगडे एकाच्या हातात आलं, झिपरे एकाच्या हातात आल्या, 2-3 तुकडे झाले. आणि 1.5 घंटा हरिपाठ वाचत होती, सासूला नाही. आणि सासूची संपत्ती चट तुपात बुडून खात होती. ती मेल्यावर 9 बाया मेल्या, दिवस झाला नाही तिचं, इतकी नालायक होती. काय करायची असती माणसं देव देव करून? एका माणसाचं पोरग पंढरपूरला बिना चप्पलचं जात होतं, तिथून आल्यावर त्या चप्पलानं म्हातारीला हाणत होतं. चंद्रभागेत खड्डा करून जरी याला पुरलं या भडव्याला, तरी याला मोक्ष मिळेल का? फार सोपं परमार्थ आहे. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिने कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही, रोज सकाळी नवऱ्याच्या एकदा पडायचं. जी बाई कीर्तनाने येताना नवऱ्याच्या पाया पडून येते, तिला कोटी महाराजाचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि नवऱ्याच्या पडत नाही, महाराजाच्या पडत तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळत. मी तरी आज काहीच बोलू नाही, आज लय काटा लावलाय, लवकर धुपण आहे.
आऊत भरलेला आहे पठ्ठ्याचा पैशानं रिकामा बी होत नाही त्याला पाईप आहे तू सांभाळ विठाला विठाला लोकांना आवडतं असं कीर्तन करायचंच नाही मालकाला आवडेल असं कीर्तन करायचं हे तर आपल्याला साडी नेसून नाची एक जण म्हणलं महाराज कीर्तन झकास करा तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो सुमल्या कीर्तना झकास विषय असतो का कीर्तनात जो सटाका सांगेल त्या भरव्याला यम लाल होस तर हानी आणि याला जो कोणी पाकिट देईल त्याही हराम खोराला नरकात टाकेल विठाला विठाला बावीसच्या 45च्या आतले जीनच्या पेंटी आमच्या थैल्या उचलण्यापेक्षा एकदा मायबापाच्या पाया पडत कारण तितका आशीर्वाद जगात कोणाचाच नाही महाराज स्वतंत्र नाही पंढरपुरातला मालक तुमचं आमचं कल्याण करायला नाही पंढरपुरातला मालक बायोडाटा पाहतो सीताराम बाबा आणि पंढरपुरातला मालक चित्रगुप्ताला इथून विचारून बायोडाटा बघतो आणि त्या बायोडाट्यात एकच बघतो हे मायबापाचं दर्शन घेतो का नाही हे किती महाराजाच्या थैल्या उचलू तू त्याच्यापेक्षा आई वडिलाचं दर्शन घेतो का नाही त्या भडव्याला पंढरपुरातला मालक मानत नाही शास्त्रे पंढरपुरात गेल्यावर 360 तीर्थाचं स्नान घडतंय पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360 तीर्थ असं नाही तिथं खूप आहे पण पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ भिंत बघितली की 360 तीर्थ प्राप्त होते आणि आई वडिलाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची धुरे आणि जे खजान माता पितरी नैवम गांजा कसम लिखितम हे काय गांजा फुक्यान लिहिले का माय बापाचं दर्शन घेतलं की सर्व तीर्थाचं दर्शन सर्व तीर्थाचं इतकी ताकद आहे आई वडिलाच्या दर्शनात फटक्या कानाचा भाग आहे आपला भंगीरायचा आहे तो ज्ञानोबराय तू उभरायचा परमार्थ म्हणजे अमृताला लागेल इतका मोठा आहे सीताराम तरी भंगीरायचा आहे एके दिवशी आमच्या गावाकडे गेलो आज वय लहान असलं पण नात्याने एक पोरगी आमची सून लागत होती मोठा वारा आहे त्या आधी दर्शन घेतलं म्हणलं बस न ग नको म्हणे महाराज आम्ही ज्याच्याकडे बसलो त्यानं चहा केला तिला दिला पण तिने उभ्यानच घेतला पण माझ्याकडे पाठ केली घेतळाकडे तोंड करून घेतला तिने जुन्या काळातल्या बायका सगळं होतं आणि तिला माहिती नाही गेली त्याच्यामुळे तिने माझ्याकडे पाठ केली भिंतीकडे तोंड करून घेतला तितकी जपली मी काही बोललो नाही ज्यांच्याकडे बसलो त्यांना विचारलं म्हणलं जीजी ती उभ्यानं कसं काय चहा केली नाही तिला आज खरा मंगळवार आहे खरा मंगळवार म्हणजे सूर्य मावळस तर खाली बसायचं कोण्या महाराजांनी सांगितलं ते हराम खरान आहे का शास्त्रात पुराणात वेदात गाथ्यात ज्ञानेश्वरी याची भंगिरी उपास धरता काय पिपाणी व्रत तुम्हाला सांगितलं तुम्हाला काय माहिती माझं पुराण फुकुटा जर पुढची पाणी पी म्हणली तर प्या मरून जातात मरून अशी चला सर्वात मोठी साधना आपल्या घरात ते लोकांना जोपासणं प्रसन्न अंतकरणाने विटेवरचा मालक पाहिला इथपर्यंत आलो प्रसन्न अंतकरण मी एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला घेतो ताण घेत जातो तुम्हाला वाटलं असेल घसरलं अवधात हात घालायचाच नाही गिरगाव करायचा विडाला पाहता पाहणे असं पाय की बघायचंच का प्रसन्नपणाने देव पाहला
बाबा शरीरातल्या दुःखाच्या वृत्ती जळून गेले. घरी आले. गावाच्या शिवावर आल्याच्या नंतर मालकाला सांगितलं, मालक गावात नको, लोक हसतील. नाही असं चला, आता बघायचं नाही त्यांच्या, बघायचं नाही. नाही मला हसतील, नाही बघायचं. तू विटेवरच्या मालकाला बघून आला ना. महिमेतल्या माणसानं भडव्यांचं ऐकायचं नाही, नारायणकांचं बघायचं नाही, हरामखोरांचं पाहायचं नाही. हत्तीच्या जीवनासारखं जीवन जगलं पाहिजे. हत्ती रस्त्यानं चालला, सीताराम बाबा सतत कुत्रे भूक लागले, हत्तीला सतत कुत्रे भूक लागले. आणि हत्तीच्या मस्तकावर चिमणी बसली आणि ती चिमणी हत्तीला म्हणली, दादा तू कसा वेळेवानी वागवतो, हे पाय ना तुला किती भुकायले. हत्ती म्हणला, जीजी. हत्ती म्हणला, जीजी तू काय ताण घेऊ नको. बाबा कसा ताण घेऊ, वाव करायले त्याचे दात पाय ना, काय कुत्रे भुकायले तुला. ते म्हणला, जीजी तुला एक सांगू का, हे नुसते भुकत आहे, याच्यातलं एकही मला डसत नाही. काऊन रे बाबा. जीजी हे मला डसलं ना, माझी त्वचा इतकी कडक आहे, यायचे दात माझ्या त्वचात अडकत येत, हे गोचरी होऊन घरी जाते. भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाठी, मालक सांगतात, मालक होऊन हिमपुटी दुःख पावे. किती जरी कुत्रे हत्तीला भुकले तरी ते व्याकुळ होऊन बोंबलत घरी जाते. तू कशाला ताण घेतो, हे ओरडणारे लोक काय नाही आरडत राहतात, तू काय चिंता करू नकोस. विश्वाच्या मालकाने तुला मानावं, कायमचं तुझं दुःख जावं, इतकं मोठं तुला करतोय. फक्त आता पुढचे काही पथ्य पाळत राहा. आणि योग असा आला, विटेवरच्या मालकाला एकदाच बघून आला आणि तिथून पुढे साधना सांगितली, माझ्यासोबत भजन करत जाय, माझ्यासोबत भजन करत जाय. घ्या बाहेर उठा पटकन. ते ऐकत नसतं लेकरू, नाही तसं ऐकतच नसतं ते लेकरू आहे ते. आम्ही लहानपणी त्याच्यासारखीच होतो. विठाला 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 निष्ठावंत वारकऱ्याचं ऐकून पुन्हा पथ्य सांभाळलं. ते पथ्य म्हणजे भजनाचं. जीवनभर भजन केलं. सीताराम बाबाजीनं पंढरपुरातला मालक दाखिला का, ते झाला टेकलं. जाता जाता सांगितलं, अरे मी सांगितलेलं व्रत बंद करू नकोस आता. रोज सकाळी दिवसभर रात्रंदिवस त्याला आठवी जाय. शिंक जांभाई खोकला आणि तितका वेळ वाया गेला. शिंक जांभाई खोकला आला तितकाच वेळ वाया जाऊ दे, याच्या व्यतिरिक्त त्याच्या रूपाचं स्मरण करत जाय. तसं कल्याण होईल. सांगणारी व्यक्ती गेली. बघता बघता कालांतरानं हा तृतीय पंथी सुद्धा गेला. टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा हाही गेला. सुख किती प्राप्त होते पाहतो. ज्यानं मार्गाला लावला, ज्याने विठ्ठल दाखवला, ज्याने विटेवरचा बाप दाखवला, ज्याने विश्वाचा मालक दाखवला, त्याला वैकुंठात अधिष्ठान आणि बाजूच्या खुर्चीवर याला अधिष्ठान. कडकडाट विठी मारली. दादा मला ही जागा प्राप्त होते. अरे कधीच प्राप्त झाली तुला, कधीच. फक्त मी तुला सांगितलं नव्हतं. आनंदाचे आसरू आले सीताराम बाबा, पण 5-10 मिनिटांनं दुःखाचे आसरू आले. व्यक्तीने विचारलं, आता कसं रडतोस? दुःखाने रडतो. का?
मी वरी आल्याच्या नंतर मला स्वर्गातलं अधिष्ठान प्राप्त झाले असं मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण अजून खालच्या निंदा करणाऱ्याला माहितच नाही. ते मला क्लिंबी म्हणत असतील, ते मला नपुसक म्हणत असतील, ते मला पुरुषार्थहीन म्हणत असतील. नाही म्हणे, नाही 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 नाही. महाराष्ट्रातले दिग्गज महाराज उद्यापासून तुझं नाव घेत राहणार आहे. एकदा विटेवरचा मालक पाहण्याची ताकद सीताराम बाबा. सकाळच्या काकड्यात नाव घातलं, कानोपात्रा खोदू पिंगारी तो, कानोपात्रा खोदू पिंगारी तो, जगिया भेद हरीचे पाल, कानोपात्रा खोदू पिंगारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी. एक महाराज म्हणला मी हा अभंग म्हणणारच नाही. पंढरपुरातला मालक म्हणला बेट्या खालून फुकीन, खालून खालून फुकीन खालून. अंगीकार ज्यांचा केला नारायणी, निंदिती ही तेने वंदिती. एकदा पंढरपुरातल्या मालकानं स्वीकारल्या, खालचे बडवे किती बोंबलू द्या. सांगा तुम्ही मान देता? हे लोक देतील मान तृतीय पंथीला? मानतात तुम्ही त्या बिचाऱ्यांना? नाही. पण जगातला प्रचंड जर विद्वान असेल, व्यासोक्ती भयस्थितायाम सुखा व्याप्ती ती जायते, पाराशर विद्य गत्वानाम वैष्णवा पूज जायते नाम, नैवं गिरगावकर लिखितम. व्यास पाराशर सुख हे सुद्धा वैष्णवाला मानतात. कल्पना करा, तुम्हाला मला किती सुख प्राप्त झालं असेल, किती फार काय झालं. आपण पोट्याला याची पिळून त्याची पिळून जर संपत्ती कमवून ठुलीन म्हातारं मेलं तर फारच झालं. पोट्ट बैठकीत खपक्या फोटो लाईल. याच्या व्यतिरिक्त काय करीन? 1-2 वर्ष मायासारख्याला बोलून बापाची पुण्यतिथी करीन. कालांतराने हे मेल्यावर याचं पोरग पुन्हा बापाचा फोटो उकांड्यात फेकून देईल. समाजा खांद्यात काय काय नालाय काय पाहिजे नाही का आपण? पण चंद्र सूर्य तोपर्यंत रोज सकाळच्या भजनात त्या दादू खोदूचं नाव घेतलं जातंय. सीताराम बाबा सामान्य सुखी आणि सुख क्षण प्राप्त झाले तर पहिलं कडवं दुःखाची निवृत्ती, सीताराम बाबा आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला आवडंबरी नाही करणार, स्टेजवर ठेका धरणाऱ्या बाईची पोरगी. हे कळत आहे? हे कळत? किती किंमत देतात तुम्ही? उत्तर द्यायचं नाही, फक्त ऐकत राहायचं तुम्ही. संक्रांतीच्या दिवशी ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने तिला हळद कुंकू देत असते का आचरणात जीवन जगणाऱ्या बाईला? जी जीवन आचरणात जीवन जगते तिला हळदी कुंकू देत असते. मालकाचा पुरावा सीताराम बाबा. अति लावण्य, रिकामी जागा. अरे ती सवाशिन म्हणू नये.
कुंटल भर सोनं घातलंय, पण चुकीचं कर्म आहे, तिला सवाशीन म्हणता येत नाही. मग मंगळसूत्र तिच्या गळ्यात लोखंडाचं असलं तरी चालेल, पण डोकं भरून पदर घेते, तिला हळदी कुंकू द्यायला पाहिजे. संप्रदायात किंमत आहे. आपल्या संप्रदायात आचरणाला फार मोठी किंमत आहे, देखाव्याला नाही. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही. नाही राहिला तर खेळा ठोकायचा. तुम्ही नाही बोलत जायचं. मी भरलेला माणूस त्याच्याकडे आम्हाला जमते भरकेला काय बोल. एखादा म्हणेल तुला कसं काय कळतंय, तर सोंगळ्या लग्न केलं मला कळतं नाही. मी संसारातल्या लोकांसंग घासतोय त्याच्यामुळे मला माहिती. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही ही तिची आचारसंहिता. आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्याने चुलीत पाय लावून शेकायचं. आणि सासरा जर सून स्वयंपाक करीत असताना चुलीला पाय लावून शेकत असल तर शहाण्या सुनानं धिलती इकून ठोकायची, इकून काढायची, हातोड्यान ठोकायची, हातोड्यान. आचारसंहिता आपल्या संप्रदायात. आपल्या संप्रदायात बाबा अभंग किती पाठ आहेत त्याच्यापेक्षा आपली बायको सोडून जगात जी स्त्री दिसल तिला माय आणि बहीण म्हणत असेल तर भारतातला एक असे ते लय लोळायले तिकडे तिकडे वळचणीला विठाला आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी पण सुंदर होती. किती सुंदर, किती सुंदर. पुराणामध्ये 222 स्त्रिया सुंदर, सीताराम बाबा. इतिहासात 6 स्त्रिया सुंदर, त्याच्यापैकी 4 हिंदूकडे 2 मुसलमान. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. परवाला आम्ही बार्शीला श्रद्धा हॉस्पिटलच्या ओपनिंगला होतो, म्हणजे वर्धापन दिनाला 75वा वर्धापन दिन. फार मोठं हॉस्पिटल, 2.25 एकर मध्ये आहे. त्या गायनिक होत्या मॅडम. श्रद्धा मॅडमला विचारलं का हो लेकरं सुंदर होण्याचं औषध आहे का तुमच्याकडे? नाही. जगात असा एकही डॉक्टर नाही की त्यांनी एखाद्या माऊलीला औषध दिल्याच्या नंतर लेकरं सुंदर होते. आणि असं जर झालं असतं तर डॉक्टराला काऊन हेकणे पोरं झाले? त्याच्या हातात असतं का? नाही 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 नाही, काय नाही. तुमच्या आमच्या हातात. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. एवढी सुंदर, एवढी सुंदर, एवढी सुंदर, तिच्या रूपाला आग लागली, इतकी सुंदर. आणि मग पाप्यांची दृष्टी तिच्याकडे बघत असताना पाहत असताना मग गोविंदाच्या रूपात ताकद किती मार्गाच्या याच्यावर सांगते. आणि एके दिवशी ती व्याकुळ झाली. तिच्या लक्षात आलं आईचं जीवन मातीत गेलं, आपली अवस्था अशीच होईल. याच्याकरता तिने जंगलात प्रवेश केला आणि ती जंगलात राहिली. जंगलात राहणाऱ्या 6 स्त्रिया, त्याच्यापैकी एक शबरी आणि एक ही एक, हिचं नाव आहे कानपात्रा. जंगलात राहिली. एके दिवशी रस्त्याने त्या जंगलाच्या पायथ्यानं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, सोपानदेव आणि मुक्ताई साहेब चालल्या. उंच डोंगराच्या कड्यावरून तिनं पाहिलं आणि चालत नाही आली, लोटांगण घातलं. तिने विचार केला, सूर्यनारायणाच्या बिंबाकडे पाहिलं तर सूर्याचं तेज आणि ज्ञानोबरायचं तेज सूर्याच्या तेजापेक्षा कोटीपटीनं श्रेष्ठ होतं. सूर्यनारायणाच्या तेजानं अंगाला घाम येत होता आणि ज्ञानोबरायच्या तेजानं अंतःकरणाला पाझर फुटत होता. इतकं ज्ञानोबरायचं तेज होतं. आणि तिथून लोटांगण घातलं, ज्ञानोबरायच्या पायावर आली. विचारलं माय काय कारण? काय नाही, कल्याण विलासा मार्ग सांगा. एकच काम कर, जा पंढरपुरातल्या मालकाला बोल. धन्य कान्हो पात्रा आजी झाली भाग्याची, भेटी ज्ञानदेवाची. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची भेट झाली आणि पंढरपूरला गेली. इतकं देवाला पाहिलं माझ्या माईनं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं की त्याला पाहून पाहून डोळे झाकले आणि त्याच्या पायावर कायमचं देश होऊन गेला. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं. पुजाऱ्यानं बाहेर ओढून काढली. त्यावेळेला शरीर सुटलं होतं. सगळ्या पुजाऱ्याने विचार केला, हिचा बायोडाटा बघा, कोणाची पोरगी आहे. बायोडाटा पाहला तर आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी होती. काय करायचं, काय करायचं, काय करायचं. एक तात्विक पुजारी, त्याच्या स्वप्नात विटीवरच्या मालकाने दृष्टांत दिला. अरे मला पाहत पाहत गेली, अंतकालेच मामेव स्मरणमुक्त, शेवटच्या श्वासापर्यंत मग भजन केलंय.
आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या रूपाला तिने अंतःकरणात ठेवलंय. ही एवढी पवित्र झाली. माझी 16,108 पत्नीपैकी लक्ष्मी नावाची पत्नी ती डाव्या हाताला आहे. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. पण ही वारांगण्याची कन्या हिला उजव्या हाताला जागा द्या. रोहिणी नाना तुला उजव्या हाताला जागा नाही. उजव्या हाताला सीताराम बाबा परिणाम सुख किती सांगू. लग्नात एखाद्या बाईचे पाय नाही धुतले तर ती कोपण्या मशीन. हो आमच्या इथल्या बाईनं आपटू घेतलं. हो कोणाला जीव दिलं नाही. नुकताड का मला माहित नाही का. चपात्या हे कातडे का माहित नाही का. चपात्याला कातडे म्हणली ती. नुकतीला नुकताड म्हणली. हो वर्णाला वर्णाड म्हणली. मग मी आणलं बाई कुणीच नाही पाया पडू दे. मॅच लोटांमध्ये घातलं जमलं बाळू आता. मी पडलो पाया म्हणलं जाऊ दे नाही नको येणे करू. कशाला कवा नवऱ्याला नीट बोलत नाही. पडलो मी पाया करायला. बाकीच्या याला खाऊ दे हा ओरिजिनल लवंग्या मिरच्याच्यात मिरच्या होती तिच्या अंगाला लागतात. इतकी धाड होती ती. पिराल कापाव इतकी आगाव. मसुबा नाही पिराल कापाव इतकी आगाव. तुम्हाला काय राग येऊ देऊ नका. मी आमची इथली सांगतो. आणि अजून बी लक्षात घ्या तुम्हाला राग येऊ म्हणून आमची इथली म्हणायलो. इतकी येडगळबाई आमची इथं नाही. पण उभे आता इथली इथं कुठं अंगावर इस्तू घेऊ म्हणजे सध्या अंगावर घ्यायला. आणि इथून गेल्या मग तुम्हाला नवऱ्याला शिव्या देणाऱ्या पटपट ओळखी तो 10-15 जण. काय होतं माहिती काय ह्या गावातली जेवारी खावा लागती त्याच्यामुळे जगतो. फटफट नाव घेतल्याबरोबर त्याने उठा 2-3 लाटा अटॅक यावा. अच्छा लगेच चेहरा पाहिल्यावर कळतं सासूला कोणती नीट बोलत नाही. नवऱ्याला कोणती खालीवरी बोलती. हे असे लगे 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 त्या 5च्या पण 7-8 जणी कळाल्या. झोपीत तुमच्या अंगावर पडतील तुमच्या झोपीत कीर्तन ऐकतात नवऱ्याला नीट बोलत नाही. तुमचे पोरं तुमच्या झोपीत अंगुठे घेणार. मग दिवाळी नाही जमीन गेली नागपूरला अंगठा तपासला तोच होता. म्हणली कशी गेली ते मला झोपीतच घेतला. घरातल्या ज्येष्ठ लोकांचा अनादर करणाऱ्या यांच्या पोटी हराम खोरावला ती जन्माला येत असतात. विढाला विढाला मन माहिती कशी करा. जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भरवा कोणाचा होऊ शकत नाही. ऐकली तुम्ही म्हण तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकले. जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. 9 महिने काय वेदना असत्या. एखाद्या गायनिकला इशारा काय राजे हो काय अशुद्धा भय व्याप्ती नाम दुग्धा तिच्या येते वाचले सकंठेश हृदया दुग्धा भयास्थिता. हृदयाची व्याप्ती करून मग रक्त जाळून दूध तयार करून आपल्या बालकाला पाजते ती माय असते. आणि तिच्या विरोधात जर तू गप्पा करीत असशील तुला मानित नसेल तर तुला महाराज काय आले महाराज जाशील तू आराम करा. काय सांगू लागलो. कानो पात्र उजव्या हाताला दर्शन केलं. उजव्या हाताला मानेन तृप्ती न तू भोजनेन स्नानेन शुद्धी न तू चंदनेन ज्ञानेन मोक्ष न तू मुंडने. सुभाषित ज्ञानानं मोक्ष भेटल. हे टिळे टोपी केलेलं नाही. स्नानेन शुद्धी आतराचे बोळ कानात घातलेलं नाही. स्नानच करावं लागेल. आणि मानेन तृप्ती न तू भोजने. तुमच्या माझ्यासारखा एखादा व्यक्ती आपण जर वारीला चाललो खांद्यावर पता काय आपल्याला भूक लागली मधुकरी आदराला जर भाकरी शिळी पाती वाढली तरी आपण ती प्रसाद म्हणून खाऊ. आणि फेकून देत असेल तर दाराचा पारा. माने न तृप्ती न तू भोजन. मानात इतका किंमत आहे. एवढं मोठं सुख आहे. किती मोठा मान. लक्ष्मी डाव्या हाताला पैशाची मालकी. कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं जिच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात. ही डाव्या हाताला. आणि अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बापाचं नाव सांगता येत नाही अशा मुलीला उजव्या हाताला बोलून जाणार. परिणाम सांगू पुढचा. भारतातला नव्हे पृथ्वीवरचा कोणत्याही देशातला जरी भक्त सीताराम बाबा गेला तर पहिलं दर्शन तिचे.
पहिलं दर्शन तिचं, मग मालकाचं, मग मालकिनीचं. केवढा जरी याच्या पलीकडे सांग का शेवटचे संत निळोबराय. निळोबरायच्या नंतर वारकरी संप्रदायात अभंग स्वीकारला नाही. ते निळोबराय सुद्धा अगोदर कानोपात्रेचं दर्शन, आधी कानोपात्रेचं, मग विटेवरच्या मालकाचं आणि मग मालकिनीचं. एवढं सुख असेल का बाबा कोणाला? आणि एवढं जर कानोपात्रेला सुख प्राप्त झालं असेल तर पाहता श्री वेशाची कन्या कान्होपात्रा. जगात एक नंबरचं सुंदर काट्ट होत. त्याचं नाव आहे सुदर्शन सीताराम बाबा. आणि ते देवतेतले विद्याधर नावाची देवता. यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो विद्याधरणो गबालो दिगबालो चारो हासो परमहंसां सर्वदेवता विष्टा भवजायते ना सर्वमिद्यां कृतजन्ना शास्त्र संपन्नाति जायते व्यादाक्ष भयस्थितानां कृतजन्याति भयानां मगधं पुण्यसारायं व्यादाक्ष श्रुतिशास्त्रेषु भयस्व भयजनि कृतिजनि संगा व्यादाक्षानति विमुक्ति कामा कृष्णिर्भययति सुधि छन्दाना काल छंद भय व्याप्तिरो इमं कृतजन्याति जयो. एवढा मोठा अधिकारी विद्याधर. विश्वात एक नंबरचा सुंदर, मदनापेक्षाही सुंदर. मदन हा रतीचा पती. आणि मदन नाव कधी पडलं? द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 पत्न्या, लक्ष्मीचा पहिला पुत्र, त्याचं नाव मदन. शंभरासुर नावाच्या राक्षसाने दसऱ्याच्या दिवशी हरण करून समुद्रात टाकला. याला मदन म्हणतात. मदन जगात एक नंबरचा सुंदर. आणि हा मदन होळीच्या दिवशी ठोकला होता. भगवान शिवशंकरानं जरा नाटकं करू लागला म्हणून होळीच्या दिवशी ठोकला. त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. आणि हा राजस सुकुमार मदनाचा पुतळा याच्या हजारो पटीने सुंदर सुदर्शन होता. सुदर्शन त्याचं नाव आहे. आणि विद्याधर नावाचा देव. माणसाला एखादी गोष्ट प्राप्त जर झाली तर ती दुसऱ्याला हसण्यासाठी नसते. आपल्याला 1 कोटी रुपयाची गाडी असावा, आपली गाडी रस्त्यानं चलावा, रस्त्यानं चलत असताना पाऊस पडलेला असावा, रस्त्याला खड्ड्यानं पाणी भरलेला असावा आणि गाडी चलत असताना गाडीच्या मालकाने ड्रायव्हरला सांगायचं आपल्या गाडीच्या टायरानं उडालेलं पाणी रस्त्यानं चालणाऱ्या गरीबाच्या अंगावर जाऊ देऊ नको, देव तुला इमानात बसवी. आणि तुझ्या गाडीच्या टायरानं जर दुसऱ्याच्या अंगावर धूळ घालशील आणि पाणी घालशील तर दुसऱ्या जन्मात तुला ट्रॅक्टरला ग्रीस घालायला नाही. त्याच्यासारखा रगील जगात कोण नाही. देवासारखा गुंडन लक्ष्मीसारखी चंचल कोणीच नाही. नादीच लागायचं नाही दोघांच्या. रावणा इतका गुंड होता का सीताराम बाबा कोणी? 2:18 आपू पंढरपुरातल्या हाणले. आता किती नंबरचा गुंड पंढरपुरातला? त्याच्यासारखा गुंडच कोण? एक जण मला तालुक्यात आपल्यासारखा चालू कोणीच नाही. म्हणलं तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल? तू फक्त टाकर चोरीत असशील, वायर चोरीत असशील, कोणाचे पाईप चोरीत असशील, कोणाचे बकीट चोरीत असशील, कोणाच्या बकीटाच्या दोऱ्या चोरीत असशील. इतका चोर आहेस. रावणानं जगाची मालकीन चोरली तरी किती गुंड असेल तो. लक्ष्मी इतकी चंचल कोणीच नाही. गर्व धरायचाच नाही हिचा. ही कव्हा येईल आणि कव्हा जाईल सांगताच येत नाही. आमची इथलं शनिवारी बाजाराला आलं 30 किलो खसखस घेतली. 30 किलो खसखस घेतली. इतकी नसती घेतली पण आपल्याकडे बापाचे पैसे चालले म्हणून 50 किलो. करंजाला तिळ, त्या अनारशाला तिळ लावायला त्याची खसखस घेतली. तिला मोठा वाडा पोकळ वासा वारा जावी भासा भासा उभे सापडले. नुसतं आव्हानायचं घरात 12 तिळ फिरत सोंगतले मोकर टेकन चौकीत लुगडे.
हाती की गाल ना हाती की गाल लगेच कळत आहे पण तुम्हाला नाही सांगायला वारंवार या काय सांगू 30 किलो घेतली आणि शनिवारी पहाटेच आलो दुकान ते उदबत्ती लावला हसगस द्या लगेच पैसे त्याने उदबत्ती ठेवून दिली या लोक जरा पद्धतशीर असतील मस्त असतात तोटा घेणार पण आयटीत म्हणतो घ्या तोटा त्याची 13 कोटीची दुकाने सगळ्या सगळा उजरायला तोटा मार वजनातच बोलत येत आपले लोक वजनात त्याच्यामुळेच यायची वजन कहावी पोहोचत 30 किलो खसखस टाक रे टाक गाडीत टाक हमाल होत ते त्याचं काम आहे त्यांनी ती गाडीत खसखशी पोत टाक मालक शनिवार दिवस आहे बवणीचं आहे आमची चाराने देऊन टाका तुला कळत नाही का मी कोण आहे म्हणून पहाट पहाट तोंड घेऊन पैसे मागायला काय काय माणूस लयशी आणलो 7 दिवस मजुरा कोण काम करून घेते आणि बाजाराच्या दिवशी बाई दादा कुठे ते आताच शिवला गेले त्याचे बुट तर घरीच आहेत ते मायात चपला घालून गेले तुला बी फिरायला कापावा ह्या दादाला बी सटवायला कापावा 7 दिवस काम करून घेते दादा मधात बसलेला असला तरी म्हणते शिवला गेले आगाव मी पहिले काम करीत होतो मला त्याच्यामुळे माहिती आता मग बरं झालंय आता मी काय नाही इतकं बरं मी भिकारीचे फक्त स्टँडर्ड भिकारी रोज 75% बाहेर खातो त्याच्यात इतकं काय मोठा कोणी विढाला पैसे तर दिलेत नाही आम्हाला खालीवरी बोलून घरी धसकाटाला कसपट समजायचं धसकाटाला कसपट कवा कळतं माहितीये का नाना जेव्हा पायात घुसत का बम पाय फोडला डॉक्टरनं कापायचे 27,000 बाईक म्हणली मा ते सोयाबीनचे पैसे कसपटातच गेले मान इतकं कसपट मला वाटू लागलं रे पण ते टंडे पाय सुजीला कसपट लय आगाव असते म्हणून कोणाला समजत काय असेल तेव्हा काही न याच्या जोरावर गोरगरिबाचा अन्याय केला आता यायची पोरं त्याच्या गाड्यावर ड्रायव्हर दर 35 वर्षाला निसर्ग बदलत असतो जरा हिशोबात जीवा ठेवल्या पाहिजे कोणाला बोलत असताना जरा लायकी ठेवली पाहिजे नाही बोललं पाहिजे काही नाही आम्हाला बोललं स्वीकारणं बाबा की आम्हाला त्यानं काय नाही केलं फक्त दाबून हो ना देवळकर बाप्पा नुसतं दाबून पोचलं दाबून पोचलं आणि बैलगाडी गिरगावला आली गिरगावला आल्याच्या नंतर घरच्या गाड्या म्हणलं पोत टाक मधात तुला माहिती आहे का खसखस काय छटाक येतं 30 किलो आणली ते म्हणलं मालक कटाची गिरगाव पासून शिरू पस्तोर सीताराम बाबा बॅटऱ्याला आले पोत्यात एक दाना नाही रस्त्यानं दिसलीच नाही हिच नाव लक्ष्मी कवा जातील कवा येतील मेळ लागत नाही रंकाचा रावण रावाचे रंक लय जणांनी फुकून दिलं लय जणांचं भलं केलंय तिच्या नाही विरोधात जायचं तिचंच नाव लक्ष्मी काही गोष्टी आल्या हिशोबात चाललं 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला मला बोलत होतं चांगलं ते 3 जिल्ह्यात गाजला पण 4थ्या जिल्ह्यात एक पैलवान गाजला ते म्हणलं महाराज 3 जिल्ह्यात पठ्ठ्याचा हात धरायला कोणीच नाही पण 4थ्या जिल्ह्यात जन्माला आले त्याची सोय पाहायची म्हणलं बघ नको ते बस काय ताण घेतो आता 3 जिल्ह्यात गाजतात ना बस करणं का सारा महाराष्ट्र तूच बांधून घेतो नाही म्हणलं त्याची दाखवायची ऐकूच गेलो तिथे गेल्यावर 2-4 शिपूट असतील जरा जरा पैसे असले की भंगिरी कोणाच्या मागे शेपटी आली चांगल्याचे बुट उचला आराम खोरायच्या चपला कशाला उचली विढाला आताच नाही पहिल्यापासून म्हणत नाही याच्या गडगड लय पैसे आहेत एक जण मला आमच्या पलंगाला सोन्याच्या इटा आणि काय कामाच्या बापाचे पित्र घालीत नाही कावळा उठिला नाही सोरी जाऊन तू ह्या इटा काय कामाच्या सोन्याच्या कोणाला मोठं म्हणायचं नाही काय लय त्यानं माझ्या खांद्यावर हात टाकला तुला दाबायचा टाकला कशाला मोठं म्हणायचं त्याला तुम्हाला एक माहिती आहे सीताराम बाबा झाडाखाली सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागत नाही झाडाखाली कापूस वाळत नाही पण बोंड लागत नाही झाडाखाली ऊस वाढत नाही पण पेरं वाढत नाही मोठाले झाडं बारकालेलं मोठंच होऊ देत नाही आणि तरी या भाडव्याला तुम्ही मोठं म्हणता
त्यात नाही, कोणालाही मोठं म्हणायचं नाही, कोणाला मोठं म्हणायचं आणि कोणाला तुच्छही देखायचं नाही. आपण आपल्या गरुडाचे पंख पाहून चिमणीनं उडणं बंद करायचं का? गरुडा असा उडू लागला की त्याच्या उड्डाणानं झाडाच्या फांद्या मोडल्या, चिमण्या खाली बसल्या. चिमण्यातली एक म्हातारी चिमणी आली, म्हणजे बाई तुम्ही काऊन बसल्या? पाहणं गरुडाचे पंख त्यानं फांद्या मोडल्या. येडे आहेत तुम्ही. गरुडानं गरुडाच्या महिमेत उडावा आणि चिमणीनं चिमणीच्या स्वाभिमानात उडावा. तिचं नाव चिमणी आहे. गरुडाला घेऊन आपण बंद करायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही, आवाज तो कोणाची स्तुती करायची नाही. पांचटाची निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वरू नये. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसारी विनंती. हे भंगीरेची स्तुती करायची आणि चष्टाही करायची नाही. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा, घाण खाल्ले इतकं पाप हुतल्या मालकांनी सांगितलं. दुसऱ्याची चेष्टा निंदा तर करायचीच नाही. ज्या गावात निंदा करणाऱ्यांची संख्या जास्त झाली त्या गावात ती लक्ष्मी शीन होत असते. म्हणून निंदा करणाऱ्याच्या सानिध्यात कमी बसायचं. विठाला विठाला लक्ष्मी किती चंचल, देव किती गुण, इतका सुंदर सुदर्शन. पण रस्त्याने एक साधू चालला सीताराम बाबा. तो साधू 2-4 जागेवर वाकलेला होता. आता शासनाने त्याला दिव्यांग शक्ती, म्हणजे पूर्व खुळा लंगडा असं म्हणत होते, आता तसं म्हणत नाहीत, आता त्याला दिव्यांग म्हणतात. तो साधू चालला आणि त्या साधूला हसूला दे, देखो बोला कैसे तेडे बाबा चल रे सुदर्शन. तर त्याच्या मित्र हुशार होता. त्याच्या मित्रांनी सांगितलं, अरे दादा तू हसू नकोस, तो बिचारा वाकलेला आहे, त्याला देवानं तसा जेलमध्ये नाही तो का? अरे पण बघलं म्हणा, अरे पण त्याच्या गळ्यात माळा पाय, गोपीचंद पाय, गंध साधू आहे, वेदाची सूत्र, शास्त्राची सूत्र, पुराणाची सूत्र भोकत चाललाय, रामकृष्ण नावाचा टाव पडतोय, एवढा मोठा वारकरी आहे आणि त्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी गेला. इतका साधू अधिकारी, त्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी, किती मोठा अधिकार. तरी पण हरामखोर माणसं कोणालाही असते. तुम्हाला एक माहिती आहे का, ज्याला उजीड सहन होत नाही ते सगळे बटन दाबून लाईट बंद करणार आणि बटन दाबून लाईट बंद नाही झाला तर दगड हाणून फोडणार. हा स्वभाव असतो काय काय नालायकाचा. तसा सुदर्शन इतका नालायक जगात 1 नंबरचा सुंदर होता तो. आणि त्या महाराजाला हसू लागला, पण हसलं नाही. महाराजाला ढकलून दिले. महाराज होते. मोठी माणसं शक्यतो सर्वसामान्याच्या नादी लागत नाही. त्या महाराजानं शाप द्याला असता, याचा क्षणा चुका झाला असता. तर त्यांच्या लक्षात होतं, आपण एवढ्या मोठ्या माणसाला याला शाप देणे काय मोठं करायचं. आता नको. पण पुन्हा एकदा ढकललं. सीताराम बाबा साधू म्हणला काय? साधू त्याला काय नाही म्हणला. साधू पंढरपुरातल्या मालकाला भांडला. किती भांडला समजला? पंढरपुरातल्या मालकाला म्हणला, देवा मी तुझं भजन करतोय, तुझं भजन करून जर नालायक आम्हाला त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेला का? आम्हा गांधी जन तरी काना लाजे देवे. सुदर्शन सांगूनही ऐकत नाही. आमच्या इथलं ते पैलवान गेलंच 4थ्या जिल्ह्यात. तिथे गेल्यावर त्याच्या संघचे ते उतरले, म्हणले पैलवान कुठे. गावातली एक बाई म्हणली, ती पैलवानाची आजी भाकरी टाकायची. 2-4 पत्राचं तारीख स्वयंपाक होतं आणि माझ्या 7-8 पत्राचं. त्याची आजी भाकरी करू लागली. 92 वर्षाची म्हातारी, गालाच्या झोळ्या लावलेल्या, हो अशी मस्त कानात टापसं होते. 3 पीस नव्हतं, मस्त पुतळ्याची माळ होती, जोत नव्हतं पुरायला. असं मस्त जुन्या काळात ती म्हातारी होती. अशी पद्धतशीर भाकरी करू लागली आणि ए आजी पैलवान तू अनाथू आहे का? अरे तुला ती म्हणली, हो दादा नाच ना. कुठे? गावाला पाणी द्यायला गेलाय. पैलवान गावाला पाणी काय खातो? भाकरी आणि चटणी. ते म्हणला, मी 9 क्विंटल बदाम खाल्ली. 7-8 वर्षात 9 क्विंटल बदाम खाल्ली. ते म्हणली, बदाम नाही, आम्ही शेंगदाण्यालाच बदाम म्हणून खातो. अशी म्हातारी होती ती. बरं कवा येईल? एकला लाईन जाती, मग येते. बसले गाडीतच, गरम लागले ना, कवरच चालत होते, जळण नव्हती.
म्हातारीला दया आली म्हणजे या रे पोते टाकले बसली बसली म्हातारी गरम गरम एक एक भाकरी वाजली बाबा कोणाला साधं समजून एक एक भाकर टाकली आणि भुरकी कोरडीच वाजली. आता ते पहिलवान काजू खाणार आणि ती कोरडी भुरकी खात का ते म्हणलं बाई तेल हे का म्हातारीने डायरेक्ट किती कोरडी भाजी ठेवली आरड घेण्यासाठी तिने मोठमोठ कळली सगळ्याच्या ताटात टाकली याच्यातच तेल आहे. काय बोलती म्हणे म्हातारी याला घाण्यावर न्यावं लागते आता आरड घ्यावं लागते. म्हातारी म्हणली बाप्पा 2 महिने झालं भाजल्या मला आरड घ्यायला टाइम नाही ना आम्ही घाण्याचं तेल खात नाही आणि मग हे तेल पिळा ना. म्हातारीचं 92 वर्ष वय होतं शेताला तिने पैलवानाच्या ताटावरल्या कळी घेतल्या ना अशा पिळल्याबरोबर कळ तेल पडलं. पैलवान जेवलं कुठं तिथंच विसरले गाडीत बसलं. म्हातारी म्हणली कुठं राव दी माय तू 92 वर्षाची तर कळडी पिळल्यावर तेल काढ तू या नातानं मला पिळल्यावर काय काय काढ येतो म्हणलं माहिती येतो. सांगितलं सुदर्शनाला नीट वाग रे ऐकत न गेला. साधूला शाप दिला नाही देव कोपला. 4 जागेवर वाकलेल्या साधूला हसत होता. सुदर्शने सरप झाला बाबा सरप झाला. पर्याय विचारला याच्यातून मुक्त कधी हो पाहता श्रीमुख गोविंदाचे. वृंदावनाच्या ठिकाणी सगळे गवळी चालले होते. सखे ग वृंदावनी जाऊया सखे ग मुरलीधरा पाहूया सखे ग वृंदावनी जाऊया सखे ग मुरलीधरा पाहूया. सर्व गोपी आबाल वृद्ध होते. हा सर्प गेला तिथं आणि संध्याकाळी नंद बाबाजीला गेलं पायाकडनं. चावून लक्षात आली मशालीच्या प्रकाशात पाहिलं तर नंद राजाला त्या सर्पाने गिळलेले आजगराने गेले. गवळी धावले काठ्या मारतात मरत नाही. बलराम दादा आले तरी नाही. त्यावेळेला विश्वाचा बाप जगदानंद कंद जगतपती गोविंद प्रभू मर्यादा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आले आणि परमात्म्याला बघितल्याबरोबर त्याच्यातून दिव्य ज्योत निर्माण झाली. पार्षदाने विमानात बसली आणि विद्याधर लोकात त्याला देऊन घातलं. त्याच्या पूर्वजांनी विचारलं का रे तू एवढा चूक केली त्या चुकीमुळे तू सर्प धरला एवढं मोठं दुःख होतं आणि पुन्हा विद्याधराच्या रूपाला आला हे दुःख गेलं तुला सुख प्राप्त झालं औषध कोणतं पाहता श्रीमुख समय जाणं आपला नियम. तुम्ही म्हणताल तुला कटाळा आला असं नाही. एवढे मोठी पंचक्रोशीतून आलेली पाहुणी मंडळी आहेत आज त्यांना वारकरी म्हणत असतात. एवढं मोठं गाव एक पुरावा सांगतो पाठ किती ताकद. 222 मंत्री पदवीच्या नवऱ्याला किती वजनात असेल किती वजनात मी 6वीला 7वीला 4 ठेवला गेलो. फीस माफ करायची होती मग ABC फॉर्मवर सही घ्यायची होती सरपंच ते घरी नव्हते. मग शिकेत होऊन गेलो उपसरपंच फॉर्म घेऊन कागद दिलं. परिस्थिती नाजूक होती तवाची. हाताची इचकू नका मागची इचकू नका नुसतं ऐकत राहा. मग मी ते फॉर्म घेऊन गेलो होते. म्हणलं बाई थोत्र घेऊन चलत येत पहाटच 10 वाजता 10 वाजता पहाटे भाग येऊ देणच मतदान टाकलं तर काय नेतात का खातात का काय आम्हाला. उठलं की शिकेन उठलं की सह्यान उठलं की शिकेन उठलं की पाय सुरू होत्या बाई 2-3 शेळ्याची मेहनत इतकी वाजणार. 222 मंत्री पद्धतीच्या नवऱ्यात किती वाजण्यात असेल. बाबा तिचं नाव होतं शिवची आणि तिचे इथे एक महाराज गेले. 6व्या क्रमांकाचा संन्याशी 1 नंबरचे संन्याशी मारुतीराय आणि 6व्या क्रमांकाचे संन्याशी देवर्षी नारद. एक जण म्हणला मारुतीराय 1 नंबर कसं काय द्यायला सुमलायच का काय तुम्ही तुला आखलीचा काम आहे. मारुतीराय 19 संन्याशीपैकी 1 नंबरचे का. मारुतीरायची इंद्रिय आईला पण पाहता आली नाही. नैष्टिक ब्रह्मचर्याचा कास होता.
म्हणून एक नंबरचा संन्यासी. ज्याच्या इंद्रियाचं दर्शन कोणी घेतलं नाही त्याला एक नंबरचा संन्यासी. आणि मारुतीराय नुसती एक नंबरचे संन्यासी नाही, जगातला वारकरी बी एक नंबरचा. येऊनी जन्मला मरकत तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकांचं वाक्य. आणि त्याच्या पलीकडे सांगायचं बाबा आपण महाराज कुणी काही दिलेला भाकरी ते लोकांच्या खात होत नाही, नारळाच्या खालचं जाऊ दे, पण भाकरी पण लोकांच्या खात होत नाही. मारुतीला इतके अधिकारी वारकरी भाकरी सुद्धा खाल्ली नाही. केवळ वणीचे वनचर पादे खावीर वानर. चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. केवळ वणीचे वनचर पादे खावीर वानर. चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. देवता वंदित काम फुकट केलं बाबा. पाला खावो मी या वाहिले पर्वत. पाला खावो मी या वाहिले सहाव्या क्रमांकाचा संन्यासी आले. बाईने आदर केला आणि नारदाने विचारलं बाई खुशाने. बाई वजनात बोलली माझ्यासारखी सुखी त्रिभुवनात बोलली. आणि नारदाला कशात बोलत ते फकड साधू त्याला काय माहिती त्याला ते वजनात कसं त्रिभुवनात माझ्यासारखा सुखी कोण नाही. तिला माहितच नाही नारद किती आगाव असतील ते लोक. काय गरज आहे का त्याला काय मागायचं का खायचं का काय. नारदाने सांगितलं बाई जरा हिशाबात बोल. तुला अजून 1.5 महिन्याला रवळगावला तुरी कापायला जायचं. सगळं मेकअप केलेलं इथं 222 पद नवऱ्याच्या हातात आणि ती बाई रवळगावला तूर कापायला यायची. ती म्हणजे नारदा हिशोबान बोला. मी एवढ्या मोठ्या मंत्र्याची बायको कशी तूर कापायला जाईन. म्हणजे बाई 1.5 महिन्यात तू चट बॅलन्स सांगता वरी कवरक राहत. पुण्याची पावती सवेची इंद्रपदाची येऊ लागती माघारे बराशी खांदायला. 1 जण 1.5 कोटीच्या गाडीत बँकेत गेले. काळे कपडे घातलेले 2-3 फुगराट्याच्या संघ दोरी उघडायला. काळे गंडीन गिंडीन दोरी हो वणी आयला सोडलेले हालेवानी सगळे काय केले ना दासपाशी डुकलं उगा आपली टेक सोमवार गप्पा आपल्या दररोज उघडणं की लोक बाजूला सर मॅनेजर हुशार असते त्याची गेंड्यापेक्षा कडक असते. नॅशनल बँकेची आधी पर कातड्याची असते. त्यानं वरील गोळा करून पण नाही पाहिजे. अंगठ्यान गिंगठ्यान बाजारी होते का कसं काय माहिती. आज वजनातच होते बँकेत. पण ते मॅनेजरनं पाहिलंच नाही. तितके ते म्हाताऱ्याला फोन आला नाथाचा. दादा तुमच्या नातीला आमच्या ताईला दवाखान्यात गेले आणि डॉक्टर म्हणले 20,000 लागते. जांभळी शर्ट टाकलेलं बनी म्हातार बसून आणि त्या बँकेत म्हाताऱ्याला पाहिल्याबरोबर नाही. या 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 बाबा या. कॅशियरला सांगितलं जवळ झाली तिथं चांगलं 49,000 काढून. कशावर आला नातू संघ. रस्त्याने गाडी उभी करू नका. कोणी हानी वाच का. मॅनेजरने त्याला सांगितलं. 1.5 कोटीच्या गाडीत आलेल्या विचारलं मग तापलं. त्याशी भुंगिऱ्यांनाही तापीत करतो. लय तापीत असतील जे काही कोणाच्या कामाचे नसतील का ते भले पत्र तापल्यावर तापते. चिमण्या बसत नाही तर काहीच बसत नाही. लय नाद असतो त्याला. वाहतुकीत काही उडत काही चांगली पत्र दाबा. चांगल्या वळ्याच्यात आपल्याला पुण्य उडत आहे का नाही. वळ दिसत नाही. वाहतूक चांगल्या जबाबदारीची. हे म्हणला मॅनेजर साहेब ते म्हातारं त्याचे पाय ते म्हणजे दारे घेऊन आले खांद्यावर पर्याचा चिखून लागलेला आणि मला बोलणं काय नाही म्हणजे तुमचं काय काम आहे सांगा. म्हाताऱ्याने 49,000 दिले. हो त्याला धरणातले पैसे आलते आणि 20 वर्षापासून आमच्या बँकेत टाकले तर याचा सगळे 27 कोटी आहेत त्याचे इथे. आमचे तुमच्या खात्याला पॅनल्टी लागून 0 झाले. 1.5 कोटीच्या गाडीत जरी आला सोमल्या तर बँकेत तुला किंमत आहे का नाही. बँकेत किंमत खात्यावर पैसे आहेत त्याला आणि वरी किंमत कोणाला आहे ज्याच्याकडे पुण्य आहे त्याला.
बाई तो पुण्य संपणार 1.5 महिन्याला, तुला रवळगावला तूर कापायला जायचं. किती घाम आला असेल पूर्व, आहे का नाही? लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला, यायला वाटलं बराच आम्हाला चोंबळायला मन नाही नाक तसा चोंबळा. ज्याची माय शेतात काम करते त्यानं 90,000चा मोबाईल घ्यायचा नाही. लाज वाटलं पाहिजे, लाज 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 वाटली पाहिजे, लाज. ज्याचा बाप राब राब काम करतो त्याच्यात एक लक्षात घ्या, शाळात जरी जात असाल तर रविवारी घंटाभर का होत नाही माईचा घाम पाहायचा, बापाचा घाम पाहायचा. म्हातारपणा पुस्तक चांगले जगता. जे माईचा आणि बापाचा घाम पाहत नाही का सीताराम बाबा, हे लगाम सुटलेल्या घोड्यासारखी बोंबलते. हा, कोण्या दिवशी काय वाटून येईल सांगता येत नाही राजू. हो, घरच्याची कदर करा. सगळ्यात मोठं दैवत कोणतं असेल ते माय बाप आहे. त्याच्यासारखं श्रेष्ठ दैवत जगात कुठलंच नाही. रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य होतं, आनंद आखाड्याचा संन्यासी गावाकडे आला ना, माय गेली. माय गेल्याच्या नंतर माईच्या अंत्यविधीला मशानभूमी आईचं प्रेत फेकून गेलं सीताराम बाबा. आईच्या जळत्या प्रेताला प्रदक्षिणा घातल्या आणि तोंडातून आवाज निघला, माय तुझ्यासारख्या पवित्र रानावनात काम करणाऱ्या माईच्या पोटी जन्म झालाय ग. आता पुन्हा या गावातलं पाणी पिता येत नाही. जाता जाता दर्शन दिलं, जळत्या चितीतून हात बाहेर आला आणि पोराच्या हातात हात द्याला. हे जगातलं एक दैवत. आणायला माहिती पाठीमाग मारुतीरायचं मंदिर आहे. गडबडीत लांब जायचं असेल ढकल्या तुम्हाला माहिती आहे, कधी कधी मारुतीरायचं दर्शन चुकेल, पण माईला माय येतो म्हणलं नाही, दिवसच उजाडा नाही. म्हणून 5,169 गाव एकदा गेलेली पाहिजे. रवळगाव तर 27 वर्षापूर्वी पाहिजे, 27 वर्षापूर्वी गेले. इतके गाव फक्त माईच्या बापाच्या आशीर्वादावर. तुम्हाला एक सांगू का, माय बापानं कमवलेली श्रीमंती टिकविण्यासाठी देवाचा आशीर्वाद नाही, संताचा आशीर्वाद नाही, त्याचाच आशीर्वाद लागतो. आपल्या पाहुण्याला 527 एकर जमीन होती, फक्त नाव सांगत नाही. जवळचा पाहुणा 527 एकर जमीन शेवटी मंदिरात मेला. ग्रामपंचायतनं माती केली. मी डोळ्यानं पाहिलं. मी 6वीला असताना त्या गावात लग्नाला गेलो. लग्नासाठी त्याला उशीर झाला, 1.5 तास लग्न थांबलं आणि ग्रामपंचायतनं त्याची माती केली. 527 एकर जमीन. अजून एक व्यक्ती होता, 213 एकर जमीन. माझ्या लहानपणी 5 रुपयानं सिगरेट, 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटली. 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटली. 5 रुपयाच्या नोटीनं नदीत मरून पडला. 3ऱ्या दिवशी सळड्यावर वसाला. काल बेकार आहे ना, काल बेकार काम करत राहा. इथे की ना काम. तुम्हाला एक सांगू का, संत आणि देव याच्यानंतर जगात कोणती शक्ती असेल तर बाबा पैसा नावाची शक्ती. पैसा आणि संत, देव आणि संत याच्या बरोबरीचा देव पैसा नाही, पैसा नाही, पण देवाच्या संतापेक्षा कमी बी नाही. एक सोपं वाक्य सांगू का, रक्ताच्या नात्यातली हरामखोर पाहुणे तुमचं वाजल्यावर तुम्हाला पत्रिका देत नाही. तुमचं संपल्याच्या नंतर रक्ताच्या नात्यातली पाहुणे सुद्धा तुम्हाला पत्रिका देत नाही. धनवंताला सर्व मान्यता आहे म्हणून नीट काम करत राहायचं. आपल्या वाट्याला आलेलं काम करायचं. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. पैसे बाबा मेल्यावर संग येत नाही, पण मरेपर्यंत लागत असते. केळीचे सारखे घरी आल्यावर खात नाही, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सारखे आणत असते. पैसे मेल्यावर सोबत नेत नसते, पण मरेपर्यंत लागत असते. म्हणून दिवसात 8 रुपयाचं खात असाल तर 80 रुपये कमवून घरी येत जा. तो भारतात जगण्याच्या लायकीचा आहे, तो गावात जगण्याच्या लायकीचा आहे. 8 रुपयाचं खाऊन जर 1 रुपया कमवत नसेल तर त्याच्यापेक्षा पटात उठलेलं कुत्र बरं कितीतरी. ती निदान कोणाच्या पुढे शेपूट तरी हानीत आहे. विठाला विठाला बाईला घाम आला बाबा. नारदाच्या चरणावर लोटांगण घातलं. सांगा काय होते सुखाचे ते सुख. आता नुसतं सुख नाही, देवाचं मुख बघितल्यावर नुसतं सुख नाही बाबा, सुखाचंही सुख. एवढा पुरावा ऐकायचा मग आपण पूर्ण ग्रहण करू. तर मालकीनीने विचारलं, तिचं नाव आहे शची, मुलाचं नाव आहे जयंत, मुलीचं नाव आहे जयंती. काय वैभव, सोन्याची पुरी, राहदा, अप्सरा, रंभ्या नाचणी, उर्वंशी, तिलोत्तमा, मेनका. आपण तरी काचातल्या बाया पाहतो, टीव्हीतल्या काचातल्या. त्याच्याकडे रंभ्या नाच. काय वैभव असेल. चिंतामणीच्या सडका होत्या, कल्पतरूची उद्यानं होती, कामधेनूची खिल्लार होते. एवढा मोठा वैभवशाली. आणि त्याच्या बायकोला तूर कापायला याचे अण्णा रोळगावला.
त्याचा घाम निघला असेल. महाराजाचे पाय धरले. महाराज उपाय जाय त्या मालकाचं उपाय. कुठे मालक? गोकुळात आहे. अनाया नावाच्या गवळ्याची पत्नी राधा म्हणून खाली जन्माला आली आणि अनाया नावाच्या गवळ्याची तर अदृश्य स्थितीतला संसार. हे काय असं देखाव्यात निमित्त मात्र आणि देवाला पाहण्यासाठी पाण्याचे निमित्त. मिश पाणीयाचे गोविंदाची जरी रांजून भरलेला असला तरी रिकामा करायची. भरला उलंडोनी भरलेला रिचून द्यायची. सासून म्हणूच नाही रांजून भरला तरी कुठे निघाली. सासून रांगणात पाहिले की रांजून रिकामा हीच रिकामा करीत होती आणि त्याला पाहत होती. इतकं पाहिलं इतकं पाहिलं इतकं पाहिलं इतकं पाहिलं की हिच्या पाहण्याचं कर्ज त्याच्या डोक्यावर पडलं आणि त्याची मान वाकली. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी. देवावर कर्ज करायचं असेल तर पैशाने नाही. देव पैशाने विकत घेताच येत नाही. पैशाने विकत घेतला असता त्या ढवळ्या कपड्यावाल्याने भांडे घासायला तुला असता. नाही 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 ते पैसे त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जग जेती. भावा एकासाठी खांदावाय आपल्या. देवा कारणे भाव तस्मात काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त भाव लागते. श्रद्धेने तो प्राप्त होत असतो आणि तितक्या श्रद्धेने विश्वाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं. इतकी पवित्र झाली बाबा, इतकी पवित्र झाली. तर पवित्र वस्तूची संगत सगळ्याला करावी लागते. चंद्राच्या सूर्याच्या लक्षात आलं हिची संगती कधी होईल. आता ही स्त्री इतकी तेजस्वी आणि एवढ्या तेजस्वी स्त्रीपाशी माणसानं जावं कसं? इतकी सामान्य गोष्ट आहे का? बाईच्या वस्त्रात ताकद किती सांगतो तुम्हाला. नारी की निंदा मत कर यारो नारी रतन की जिस नारी से पैदा होए. इतकी पवित्र इतकी पवित्र. माझ्या माईनं तुम्हाला एक सांगतोय. तुम्हाला इतकी मी दगड टाकलीत ना माझा स्वार्थ आहे. कारण मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो त्या संप्रदायाने तुम्हाला श्रीमंत पदवी दिली. राज्य राणी व संपत्ती. या देशातली सर्वोच्च संपत्ती कोण आहात तर तुम्ही आहात. म्हणून भंगिरेचं ऐक जाऊ नका. ज्ञानोबा तुकोबाराची मत ऐका. उपास 29 सांगितले. फक्त 24 एकादशा सांगितल्या. 5 परवान्या सांगितल्या. प्रदोष आणि सोमवार एक टाइम जेवण उपास आहे. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबा तुकोबारांनी एकही उपास सांगितला नाही. दसरा झाल्यावर आपल्या बायका जास्त आजारी पडतात. जास्त आजारी आणि काही सण नवरात्रात म्हणे भेंडर चलते देवी काही सोंग काही सोंग काही सोंग हे असं काही सांगितलं नाही. काही ऐकायचं नाही. अशा काही चुकीच्या गोष्टी अद्याप नाही. हे पण नाही पागल झालेत काही काही. ते तरुण पोरं पण नवरात्रात चप्पल घालायची नाही, बाजावर बसायची नाही, 9 दिवस उपास धरते. दसरा झाल्यावर गणपती धरते. देवीच्या गोळ्या संपल्या का तुमचं कल्याण करा की गोळ्या घालीन तुम्हाला. विठाला विठाला सोंगड्याच जास्त हेच सोंगण्याचं. येथे नाही खोटा चालत परिहार जानशी अंतर पांडुरंगा. खोटं नाही चालत. काय सांगत होतो. इतकी पवित्र झाली. स्त्रीचं वस्त्र किती किती तेजस्वी. जास्त अडचणी खात नाही हीच निघते. द्राक्षाच्या बागाला कशाचं कुंपणी? साडेच. भाजीपाल्याला कशाचं कुंपणी गोईल? पाहतोत का नाही सीताराम बाबा? साडीला काटे आहेत का? तिला हुक आहेत का? डुकर पण तोंड जायचं. बाईचा स्पर्श झालेल्या साडीला डुकर पण भेट आहे. आपल्याला कोण्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल ना यायच्या लांब राहिलं पाहिजे. ते राजकारण असो, तो व्यापार असो, ते वैद्यकीय क्षेत्र असो, ते आध्यात्मिक क्षेत्र असो, ते शेती क्षेत्र असो, यांच्या फार अलिप्त राहिलं पाहिजे. यांना जगदंबा समजून राहिलं पाहिजे. सूर्यानं चंद्रानं विचार केला एवढी पवित्र स्त्री आपण जवळ जावं कसं? आपली काय टप्पर आहे? काय माय व्हायली आपली? आपली हिंमत आहे का तिच्याकडे जाण्याची? करावं काय करावं काय करावं काय? इतकी त्यांनी विचार केला. एका साधकाला प्रश्न केला. त्या साधकाला सांगितलं तिच्या जवळ जाण्याचा एकच पर्याय, तिच्या कानातल्या कुंडलात प्रवेश करा. एका कानात सूर्य आणि एका कानात चंद्र. वार्याने कुंडल हाले डोळे मोडी तर आधार झाले. इतकं देवाला पाहण्याचं पुण्य वाढलं. तर तेच येडं झालं. राधीला पाहून बोलले हरी बैल दोहितो नंदा घरी. भारतात माणूस नाही गायला वासरं सोडून बैलाचे दार काढणार.
पण विश्व ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी मला येऊन फुकायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप. एक जण म्हणला आमच्याकडे 150 डॉक्टर आहे. म्हणजे तरी मरत असतात माणसं. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. असं काय माणसं वाचायचं औषध डॉक्टरकडे नाहीत ना. आणि तसं असतं तर जय देव जे डॉक्टर साहेब म्हणजे असतील लोक पाठलागाची आरतीच केली नसती, ज्ञानोबा तुकोबाराला मानलंच नसतं. तसं काही नाही. डॉक्टर हा वाईट आहे असं म्हणायचं नाही. डॉक्टर हा आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा व्यक्ती आहे, तो देव नाही. विठाला विठाला चंद्र आणि सूर्याच्या कानात देव वेळा झाला. एके दिवशी विश्वाच्या मालकानं राधेच्या जवळ गेले आणि राधेला सांगितलं, राधे तुला काय देऊ, काय देशील देवा. 222 मंत्री पदजीच्या नवऱ्याला त्याची बायको येईल. अमरपुरीचं वैभव भोगून आलेली बाई आहे. याच्या पलीकडे काय देतो. वैकुंठ देतो, नकोय मला. सत्यलोक देतो, नकोय. शिवजीला सांगून कैलास देतोय, नकोय नकोय. काहीच नको, काहीच नको. राधे काहीतरी मागणार. शेतीच्या लक्षात आलं हे सगळं वैभव एके दिवशी मातीत जाऊन रवळगावला तूर कापायला जावं लागतं. ते मागायचंच नाही. मागितलं काय, मी ज्या दिवशी जाईल माझा देह ज्या ठिकाणी समर्पित होईल त्या ठिकाणची माती तू गंध म्हणून कपाळाला लाव. गोपीचंदन होती तुळशीच्या माला. देवळगावकर मला सांगा, नवऱ्याच्या नावानं कुंकू लावणारी जगात प्रत्येक बाई आहे, पण बायकोच्या नावानं कुंकू लावणार आहे का जगात? फक्त पंढरपुरातला मालक. राधेच्या अंगाची माती जिथं पडली त्या ठिकाणची माती कपाळाला लावली आणि वारकरी संप्रदायात दंडक दिला, तुम्हाला माझं व्हायचं असेल तर गोपीचंद कपाळाला लावा. महाराज विश्वाच्या मालकाच्या कपाळावर जाऊन बसली. याच्या पलीकडचं सुख आहे का बाबा कोणतं? पाहता श्रीमुख गोविंदाचे मुख बघितलं की दुःख जातं. इतीत न खया का बाईला एकदाच देव पाहिला 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. इतकी पुढे गेली, इतकी पुढे गेली. देह समर्पित केला, बापानं जाळली, येणंगेत टाकली. कालांतरानं पुन्हा त्याच कुलात जन्माला आली. आस्वलाची पोरगी, जामवंताची मुलगी. याला 16,107 बायका. पंढरपुरातल्या मालकाला 16,107 बायका. त्याच्यातली एक बाहेर एक म्हणत असते. पोरगी पाहायला गेल्यावर संचार सांगतात जरा बऱ्या घरची बघा, जिचं थोडं जड ती पाहुणी गोड, जिचं थोडं जड ती पाहुणी गोड. यायला काही बी आणा वाटते. गोठुळे आण, पापडे आण, आमक आण, तमक आण. आणि थोडं आणणाऱ्या काम करीत नसतात, हे बी लक्षात ठेवा. त्या कामाला लाईत असतात, कामाला लाईत असतात. तर देवानं सांगितलं, आईने सांगितलं, कृष्णा जरा पैशावाली आ घेऊन ये बाबा. गेले ना आणली आसोली. इतीत केस, इतीत नको तिला. काय कृष्णा काय आणलीस? मला आई तूच म्हणलं पैशावाली आण. मग हिनं पैसा हिच्या बापाने मनी दिलाय. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देतोय. 26,666 तोळे 8 मासे, एक भार गुणिले 8, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे, पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मनी. इतका हुंडा तिच्या बापाने दिलाय. पण ही समाज तिने प्रश्न केला, देवा तुला लक्ष्मीसारखी पत्नी आहे, सत्यभामीसारखी पत्नी आहे, राईसारखी पत्नी आहे, 16,107 येतात, मग आसुनी सोबत का केली म्हणून? आसुनी सोबत ए गंधावाल्या, तू 2 डोळ्याने आंधळ्या नवरी संग लग्न करशील का? नाही. ए तिला चालता येत नाही, ती संग लग्न करशील का? तिच्या बापाने 20 एकर जमीन दिली, संडासला नाही शिंदी तांब्या घेशील आहे का नाही तिचा? थोडा असलं की काही करायचं नाही का? एका पोराने पोरी पाहिजे बाबा. शेवटी पाहुणे कदरले म्हणजे याला पोरी द्यायची नाही. मागून 10% केस त्याचे डोळे झालेत. म्हणला महाराज काही म्हणा, कशी का असं ना मी करतो. आणि एक जण म्हणला महाराज आमच्या बघितलं लग्न घेणं कसा बी असं नाही, पण आता बघू. ती अशी हुशार होती, तिला सुतुळ्या बांधून साडी नेसवा लागली आणि यानं ती पसंत केली. पण यानं पसंत केल्या म्हणल्या पोरीची माय म्हणली बाई जावायला पसंत केली हो, पण मला ते पाहू द्या. ते म्हणले आता पाहुण्याच्या पुढे तुला जाता यायचं नाही, तर कवड्याच्या खिंडीतून जावायला लागला. तर ते म्हणले त्याला नाही पोरगी द्यायची. काहून? ते सुरुवातीला मलाच पाहिला. किती विचार करतो आपण, किती विचार करतो बघा. आसुनी कशी केली असेल? तिने प्रश्न केला, देवा इतक्या या स्तराला गेली की पशुनी ती बायको का केली? तर विश्वाच्या मालकानं सांगितलं 7व्या अवतारात तिने मला जंगलात पाहिलं आणि त्याच्यानंतर डोळे झाकले, जगातले काहीच पाहिलं नाही. ते पुण्य उदयाला आलं आणि म्हणून तिला मला माझी पत्नी विश्वाच्या मालकाची बायको झाली.
पाहता श्रीमुख गोविंदाची ढोपार घुमाई विश्वाचा मालक मथुरेत जन्माला आला. नंदाच्या घराला मजली गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मजानी येथे मनशी रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ उचलिला कमळापती पायीची बंधनी गळते मंद मंद पडे पाऊस वरी शेषानं छाया धरली विटेवरच्या मालकाला चिमुकल्या कृष्ण कन्हैयाला सुपात ठेवलं आणि मथुरेतनं सुपात मग गोकुळात घेऊन जात आहेत. मध्ये यमुना नावाची पवित्र गंगा लागली. 300-350 तीर्थापैकी एक तीर्थ कृतांताची बहीण आहे, काळाची बहीण आहे. यमुनेच्या पात्रात प्रवेश केल्यावर पुर चढला आचाट त्याशी लाविला अंगुष्ट दुभंगली यमुना माई त्रंब भरलेली नदी अशी दुभंगली. जुन्या बायका अशा मधनं भांग पाडतात अशी दुभंगली. आणि पहिले तिराला गेले 4 दरवाजे गाय दरवाजा, देवी दरवाजा, पान दरवाजा, महादरवाजा 4 दरवाजे. त्याच्यापैकी रात्री 9 लाख गायी होत्या नंदराजाकडे. आई तुझा मी एकुलता एक गायी राखी तो 9 लाख गायी राखून झिजली नख मला जीव घाल यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. म्हणजे 9 लाख गायी होत्या आणि 9 लाख गायी ज्याच्याकडे त्याला जमीन किती असेल तरी पण रात्री 1 वाजता गायीला वैरण टाकत होते. उद्योगांवर धनते लक्ष्मी. जितकं जितकं काम करताल का तितकी तितकी तुमच्याकडे लक्ष्मी येईल. जितकं जितकं तुम्ही आळस सांगावर घेताल का तितकी तितकी तुमच्याकडची लक्ष्मी पळून जाईल. कधी बी लक्षात घ्या. असं समजू नका मोठी लोक काम करत नाहीत. रात्री त्याला झोपा नाही म्हणून ती मोठी मोठी होत राहतात. आणि आपण मोठाल्याचे माप काढतो म्हणून आपण भिकारी होतो. विठाला विठाला एवढे मोठे ते दार उघडं ठेवलं आतमध्ये भगवंताला ठेवलं. माया घेऊन गेली विरा ठेवून घेतल्या गारा अमृत देऊन घेतलेली काजी. सकाळी पाहिलं तो पुत्र आहे. फिरविले दोन्ही कन्यानी चक्रपाणी. सर्व गोकुळात चर्चा झाली. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे नंदा घरी झाली दाटी. सर्व गोपी जमा झाल्या. नंदानं नाना प्रकारचा दान धर्म केला. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल. हाती दिने घोडे दिने 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 पालकी. हाती दिने घोडे दिने 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 पालकी. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. दान धर्म केला. गोपी जमा झालेल्या. बघता बघता देव रांगू लागले. तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्याने रंगणी रंगनाथ तुम्या देखील असे रांगू लागले. रांगता रांगता चूक लागली. चलता चलता पुढ्या केल्या. ह्या पुढ्या करत असताना यशोदेनं सांगितलं आता जाई राणा सवे घेऊन गोधना पावा घोंगडी घेऊन पायी. रानात जा. रानात नाना प्रकारचे खेळ खेळले. हमामाड गुरे विटी दांडू गाई वासर सांभाळले. तिथं ब्रह्मदेवाने माव केली. वत्स हे चोरून या सत्य लोकाशी नेली. गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली. ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला. नाना प्रकारचे अगासूर बगासूर अरिष्टासूर धेनुकासूर मोठमोठाले राक्षस मारले. कालिया नावाचा सर्प मारला. अहंकारी होता. पाणी दूषित करीत होता. त्याच्या डोक्यावर नाचलं. भगवान परमात्मा त्याच्या डोक्यावर नाचले. त्याच्या तोंडातलं रक्त बाहेर काढलं आणि एवढा कालिया आणि त्याला समुद्रात विलीन करून टाकलं. त्यानं सांगितलं मला गरुड मारतोय आता मारणार नाही. माझ्या पावलाच्या पाऊलखाना तुझ्या पायावर आहे. गरुड आता तुला मान्यता देईल. त्या कालियापासून यमुना निर्वैर करून टाकली. वाटते गावातही नाना प्रकारच्या कोणाच्या चित्त चोरी रे नंदाच्या नंदने दह्यादुधाची चोरी केली. त्याने केलीच नाही. त्याने चित्ताची चोरी केली. खऱ्याच एक जण गोपी म्हणली याला हाणायचं. भगवान म्हणले पाहू हिची सोय. तिच्या घरी गेले. दारात असे 5 सुंदरसे पैंजण घातले होते. बारीकशे पैंजण. त्याला घुंगरा असते आणि घुंगराचा आवाज जरा भारीच असतो मला वाटतं. काही काही 1.5 एकर घातले त्या आवाजाच्या. आता ते ह्या घुंगराचं हे जरा ठोकर असते करतो. मी काय पाहिले नाही. काही काही सांगितले त्या नादानात. एक जण तर ती रिंगी डोसक्यावर येत होतो. गावात वाजवलं म्हणून गावाच्या बाहेर नुसतं रिंगी डोसक्यावर यायचं आणि पैसे हातात गावाच्या बाहेर जाऊन. हो 69 एकर जमीन अशी गुळगुळच गेली. घुंगराचा आवाज नाही भारी असतो म्हणून असं लोक म्हणतात. आपल्याला काय एक जणाकडे 250 मशेरी सोन्याच्या मरताना कांदा पण नाही भेटला.
चकमाशेरी गेल्या गंगूबाई नावाची नृत्यांगना होती, नंबर 1 ची नृत्यांगना. तिचं ऐकून ते एक लावणी गायली होती. मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला, लावणी फुलली अभंगाला, लावणी फुलली अभंगाला. 250 मशाली सोन्याचे, एक मशाल 2.5 किलोची. छट गेल्या, छट ठोकायला मशाल नाही राहिली. इतकं घुंगरा. याच्या पायातले घुंगर म्हणल्या कशी असते, नाचल्याबरोबर बाई म्हणली काय चांगलं नाचत येणं मला, मारीन म्हणली मधात गेली, नाच म्हणली, एकटा नाही नाच. अरे माणसं कोण नाहीत ना, मग काय होतं वाड्यातली वाड्यात. दार लावून नाही म्हणलं, दार लावल्यावर हवा येत नाही, दार लावून चाल हे कोणाला नाचित नाही. नाचता नाचता मग तरी हौदाकडच्या कोपऱ्यात नाही. आता मालकीन एकच होती, बाहेरच्या आशात होत्या. सुनाला बोलणाऱ्या, सुन स्वयंपाक कर म्हणजे तुम्ही कमर दुखायली, आणि शेजारी स्वयंपाक करताना येऊन करून देत होती. पहा किती शहाणी झाली तर मांजराची सावली कोणी होती बघा. सुनाला स्वयंपाक कर म्हणजे पाठ दुखायली, आणि शेजारी चपात्याला आटाव्या तिला उंडे करून देऊ लागले. किती त्याच्यामुळे नीट राहत नाही. म्हाताऱ्या का गुणाच्या असते तो काय नीट बोललं पाहिजे. मला वाटतं दोघीने आपलं आपलं जीवन सांभाळलं पाहिजे. सून जर माहेराला गेली ना तर येताना पिसा आणला पाहिजे, आणि आल्या सासूच्या पाया पडायचं. ते कसं का असेल जंपर वगैरे कोकरं आल्या सासूच्या पाया पडायचं, म्हणायचं आत्या माझ्या माईनं तुम्हाला पीस द्यायला. आत्या लगत म्हणती वचा बाई काय सुनेनं पाहणं बाई, बघा ना बाई कसा पीस आणलाय, चंद्रावणी चमचम चमकाय. अशी म्हाताऱ्या काय काय पीस खराब असल्या आलीन टाकायला धुडकं घेऊन सुनानं दूध सांडून दिलं, काळा चहा केला. हे गाडी एका हाताने वाचत नाही ना. सुरुवातीला म्हाताऱ्या दर्शन नाराज झालते, आता सुना नाराज झालते, आता दोघी खुश झाले. हिशोबात राहायला पाहिजे, हिशोबात. सुनायला एक सांगतो, ह्या म्हाताऱ्यानं एका लुगड्यावर राहून तुमच्यासाठी जमिनी कमवून ठेवल्या. सुनायला जरा जरा लाजा वाटल्या पाहिजे. म्हातारपणी म्हाताऱ्याला सांभाळायचं. एका बाई 1.5 एकर जमीन, बाबा 27 एकर जमीन केली. विचारलं बाई कशी जमीन केली 1.5 एकरची. घरचं रान 6 ते 7.5 खुरपीत होते, आणि 8च्या नंतर शेजाऱ्याच्या खुरपीत होते. मालकानं घरच्या रानात पहाट चांदणी रात्र असल्यावर आणायचं, कोळप आणायचं, आणि लोकांच्या इथं वाटेल ते काम करायचं. 27 एकर जमीन कमी, 27 एकर जमीन. किती सांभाळायला पाहिजे त्या सासू सासऱ्याला. 72च्या दुष्काळात याने एक टायमाच्या भाकरी खाल्ल्या, तेव्हा आपल्याला किती जमिनी कमवून ठेवल्या. म्हणून इथल्या प्रत्येक मुलांना आपल्या मायबापावर आदर करायचा. आपल्या बायकोनं जरी शांतपणा केला तर अशी चांगली खलसायची, म्हणजे मारायची नाही. नारळात पाडायची भाज्या जरा कान पिळायचा, मुगाला बस म्हण. त्यानं इथभर जमीन कमील्यामुळे आपण नीट खातो. नाही तर म्हातारी ती जमीन इकून गोव्याला नेली असती तर आपल्याला नाशिकला इथं उचलायला जावं लागलं असतं. मुंबईला गटर उपसावं लागले असते. कधी कधी घरच्याचा आदर करीचा, आणि मग पंढरपुरातल्या मालकाकडे जायचं. घरच्या गाईला पाणी पाजीन आणि पंढरपुरातल्या गाईला वैरण द्यायला, आणि ती गाय खातच नाही, तिच्या तोंडावर मारलेलं असतं. ती तोंडात पान धरी तिने सोडून देते. लगेच तिथं सेल्फी फोटो घेतला, मी चंद्रभागेत गाईला वैरण चालली. तुला आणायला पाहिजे सोंगड्या. घरच्या बाईला पाणी पाजत नाही, नाटक करतो सोंगड्या नुसती. कसे नाटक नाही चालत, काय सांगू लागलो. गेलं विसरून. पैंजण वाजले, म्हाताऱ्याला नाचीत हौदाकडच्या कोपऱ्यात, आणि पोराला म्हणला 5-10 मिनिटांना नळाकडच्या कोपऱ्यात. आपल्याने सांगितलं देवा जमलं. पोराला म्हणला बाहेरच्या म्हाताऱ्याला काय गेले बाबा, घरची मुख्य मालकी कृष्ण एकदा असं केलं, एकदा असं काम केलं. काय नाही म्हणलं, मला झटकाच येते बाई, झटक्यात मरत येते. मला मरायचा येत नाही रे, मला कसा मरायचा झटका येईल. थांब मी तुला टाकन भात देते. ते म्हणलं ते शिव काय दोष. मधात गेल्या म्हणली बाई मेल्याचा झटका काढ. असं केलं तर हा कट्टे मधात घातले, असं केलं तर बाहेर घातली बाई. यशोदे गोकुळी राहणे केला, आवरी आवरी आपुला का. भगवान वृंदावनाच्या ठिकाणी शृंगा सगलेषु भवेशिदां प्रसाद वस्तु कवलायां व्याधी निरशन हितार्थायां प्रसाद रस्तुस्ततायं गोपाल कृष्ण भगवान गोंदेश्वर भगवान भवानी
कीर्तन